येत आहे तर आशिष आलाय. नमस्कार श्रीकांत. थोडा वेळ वाट बघू आपण, एक 2-3 मिनटं. जय जिजाऊ. अमोलराव आले. नमस्कार नमस्कार. ओके आशिष परफेक्ट ना. प्रकाश भाऊजी आले. ओके, एक 2-3 मिनटं वाट बघू आपण. जॉईन व्हायला थोडासा वेळ देऊ. रवी पाटील जय जिजाऊ. ओके, येत आहेत हळूहळू. 15-16 जण आलेत. एक दोन मिनटं वाट बघू, 2 ते 3 मिनटं, म्हणजे 5 वाजून सुरू करू आपण. ओके, कसे आहेत सगळे? होपफुली सगळे सेफ आहात, घरी आहात. या संकटाच्या काळामध्ये सगळेजण सेफ आहेत अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, आता कोरोनानं बऱ्याच हातबल केलं आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण जगालाच हातबल केलं आहे. 2 ते 3 महिन्यापासून कंटिन्यू आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, घरी आहोत. परंतु बघा, आता या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला बराचसा वेळ मिळाला, सगळ्यांनाच वेळ मिळाला, म्हणजे स्वतःबद्दल विचार करण्याचा किंवा मग काय एकंदरीत जीवनाबद्दल विचार करण्याचा वेळ तर मिळालाच. तर याच्यामध्ये काही लोकांनी याचं संधीचं सोनं केलं, म्हणजे ही संधी मिळालेली आहे याचं युटिलाइज केलं चांगल्या प्रकारे, म्हणजे ही संधी वाया न घालू देता. तर अशाच संधीचं सोनं करून हे माझे जे मित्र आहे अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे, jijaऊ.comचे संस्थापक, तर यांनी एक कार्यक्रम चालू केला. म्हणजे jijaऊ.comच्या माध्यमातून सामाजिक चळवळ तर यांनी अगोदरच सुरुवात केलेली आहे, पण आत्ता या पिरियडमध्ये वेळ मिळाल्यानंतर त्याचं एक संधीचं सोनं करून त्यांनी एक छान कार्यक्रम घेऊन आलेले. म्हणजे असा मी घडलो किंवा वेगवेगळ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना ते घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 2 व्हिडिओ मी बघितलेले, खूपच छान झालेले आहे, इन्स्पिरेशनल व्हिडिओ आहेत. तर येत आहेत सगळेजण, 25 जण जमलेले आहेत. ते इन्स्पिरेशनल व्हिडिओ आहेत, कारण अशा व्हिडिओजमधून मी प्रथमतः तर मी jijaऊ.comच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचं व्हिडिओज, अशा प्रकारचं फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम सुरू केला आणि त्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, कारण हे कार्यक्रम गरजेचं आहे मित्रांनो. आपण जोपर्यंत चर्चा करत नाही, जोपर्यंत विचारांची देवाणघेवाण करत नाही, तोपर्यंत प्रेरित होत नाही. बघा, कोण म्हणजे लाईफ इन्स्पायर्स लाईफ, प्रत्येक जीवनाला दुसरं एक जीवन प्रेरित करीत असते. म्हणजे हे खूप छान कार्यक्रम आहे. म्हणजे अवेअरनेस खूप मोठा फॅक्टर आहे, अवेअरनेस. कारण बऱ्याचशा लोकांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, पण त्या कशा करायच्या, मग याच्याबद्दलची माहिती राहत नाही. मग अशा कार्यक्रमामधून त्याची माहिती मिळू शकते. जसं आता मागचे ते 2 व्हिडिओ ते खूप चांगले होते. सुदर्शन आमचे जे मित्र आहेत त्यांनी मग सामाजिक चळवळ कशी राबवली, मग याच्यातून आपल्याला बोध घेता येतो. म्हणजे तुम्ही ते पाणी फाउंडेशनचं वगैरे ते ऐकलंच असेल सगळ्यांनी. तर दुष्काळातून कसं मात करता येईल याच्याबद्दल आपल्याला गायडन्स मिळाला बऱ्यापैकी, किंवा एक चॅनल तरी मिळाला, आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण हे पण करू शकतो. तर हा कार्यक्रम खूपच कौतुकास्पद आहे खरंच. म्हणजे अभिनंदन सगळ्या टीमचं, आणि आभारी पण आहे तुम्ही मला हे इथं संधी दिली त्याबद्दल बोलण्याची. एक मिनटं वाट बघू आपण. थोडंसं 40 लोक आलेले आहेत. 5:05 मी सुरुवात करतो. नमस्कार. बरेच येत आहेत. ओके, व्हिडिओ ब्लर होतोय. ठीक आहे, प्रयत्न करील न हलण्याचा. धन्यवाद. येत आहेत लोक हळूहळू. काय, नमस्कार पाटील साहेब. बघा, म्हणजे टेक्नॉलॉजी, म्हणजे आपण सगळे
दिसत जरी नसलो एकमेकाला तरी भेट होते, हे महत्त्वाचं आहे. या माध्यमातून एक चर्चा करण्यासाठीच आपण भेटलेलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण सुरुवात करूया. सर्वांचं स्वागत आहे आणि नमस्कार सगळ्यांना. सगळेजण होपफुली सगळे सेफ आहात. मित्रांनो, मी सगळ्यांना परिचय आहे तरी पण माझं नाव दीपक दत्तात्रय शिरगुरवार. बेसिकली मी नांदेडचा आहे, म्हणजे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात दहेली हे गाव आहे. छोटंसं गाव आहे, खेडेगाव आहे. या गावातून आहे मी. तर पहिली ते 10वीपर्यंतचं शिक्षण तिथंच झालेलं आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिकलो 7वीपर्यंत. 8वी 9वी 10वी हायस्कूल मध्ये शिकलो गावातच. 10वीपर्यंत शिक्षण तिथं झालं. म्हणजे एक गोल्डन मेमरीज आहेत माझ्यासाठी 10वीपर्यंत तरी, कारण मी आयुष्यभर विसरणार नाही असा हा प्रवास होता माझा 10वीपर्यंतचा. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, भरपूर एक्सपिरियन्स मिळाला, अपॉर्च्युनिटीज होत्या. तर 10वीपर्यंतचा हा काळ आहे, भरपूर चांगला आहे माझ्यासाठी. काही एक्सपिरियन्सेस मी तुम्हाला थोडं नंतर शेअर पण करणार आहे. 10वी नंतर मग केंद्रात प्रथम आलो होतो. त्याच्यानंतर गावातल्या लोकांची, आईवडिलांची, फॅमिलीची, मित्रांची, सगळ्यांची, शिक्षकांची विशेष म्हणजे सगळ्यांची अपेक्षा होती की मी करेल काही ना काही जीवनात करेल. तर आमच्या एका शिक्षकाला वाटत होतं की अहमदपूरला ॲडमिशन घ्यावं, लोकरे सरांना वगैरे. पण वडिलांनी नांदेडला टाकलं. म्हणजे 11वी 12वी नांदेडला ॲडमिशन घेतलं. आता हा प्रश्न उरतो की म्हणते त्यावेळेस मला वडिलांनी विचारलं होतं की 10वी नंतर काय. बऱ्याचशा मुलांना, पालकांना हा प्रश्न पडतोच की 10वी नंतर तुम्ही काय करणार आहात. म्हणजे आपल्याला आर्ट्स आणि सायन्स हे दोन बॅकग्राऊंड चांगल्या प्रकारे माहीत असतात. कॉमर्स थोडंसं इग्नोर्ड आहे, म्हणजे खेडेगाव तरी ॲटलिस्ट थोडंसं इग्नोर्ड आहे. त्याच्याबद्दलचं खूप जास्त अवेअरनेस नसल्यामुळं त्या फील्डकडे थोडंसं कमी वळण होतं. आणि मग मला विचारलं बाबांनी की तुला काय करायचं आहे. 95, 96, 97 त्यावेळेस तुम्ही कम्प्युटरचं थोडं बूम होतं त्यावेळेस. म्हणजे नवीन इंटरनेट 1995ला तर इंटरनेट आलं होतं. म्हणजे इंटरनेट जग आणि कम्प्युटरचं थोडंसं बूम होतं त्यावेळेस. मग मला कुठं ना कुठं वाचण्यात आलं आणि समहाऊ वाटलं, म्हणजे खूप जास्त वाचन करून मी निर्णय घेतला अशापैकी भाग नाही. समहाऊ थोडंसं इन्स्टिंक्ट आल्या कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचं. मग वडिलांनी विचारला, सोडून दिला असेल की ठीक आहे, म्हणजे हा कॅज्युअली सांगतोय. त्याच्यानंतर ॲडमिशन घेतला कॉलेजला. सायन्स बॅकग्राऊंडला ॲडमिशन घेतलं. जनरल ग्रुप, म्हणजे त्यावेळेस तर CET नव्हती पण जनरल ग्रुपमध्ये त्यावेळेस नंतर काय झालं की यशवंत कॉलेजमध्ये एक स्पेशल ब्रँचची निर्मिती झाली. आणि स्पेशल ब्रँच म्हणजे कम्प्युटर ब्रँच होतं. कम्प्युटर एक हा विषय होता आणि मग त्याच्यामध्ये बायोलॉजी कट करावं लागतं तुम्हाला आणि PCM घ्यावं लागतं, म्हणजे मॅथ ग्रुप. तर मी बाबाला सांगितलं होतं की मला ॲडमिशन हे कन्फर्म करायचं. म्हणजे कॉलेजने विचारलं की तुम्हाला हे ॲडमिशन कन्फर्म करा. म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी मी बाबाला सांगितलं. मग बाबांनी बघितला माझा कॉन्फिडन्स की याला कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचं आहे, फिक्स दिसतंय मला. त्यांनी 3 ते 4 पेजेसचं एक लेटर लिहिलं होतं. आजही माझ्या लक्षात आहे ते पेजेस. लेटर लिहिलं होतं की त्या लेटरमध्ये त्यांनी प्रथमतः माझ्या निर्णयाचं स्वागतच केलं होतं. तुझ्या निर्णयाचं स्वागतच आहे, तुला वाटतंय कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायला पाहिजे, हरकत नाही, परंतु तुला पश्चाताप नाही झाला पाहिजे. या गोष्टीचा कधीच पश्चाताप नाही झाला पाहिजे. तुझे मित्र होतील, नंतर MBBSला जातील किंवा वेगळे, मग त्या वेगळ्या वर्णावर तुला असं कधीच वाटू नये की मेडिकल फील्ड चूज केलं असतं तर बरं झालं असतं का. तर आणि त्यांनी हे पण सांगितलं की माझी इच्छा MBBSला तुला पाठवायची आहे, पण मी इम्पोज नाही करणार. बघा मित्रांनो, मी हे का सांगतोय, कारण हे वडिलांची भूमिका काय खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, त्यांनी माझं निर्णयाचं स्वागत केल्यामुळं माझा जो निर्णय घेण्याची जी क्षमता आहे पडली. नंतराने मला इंजिनिअरिंग असतील किंवा पुढं UPSC MPSC करण्याच्या बाबतीत असेल, ते खूप मदत झाली मला. म्हणजे कसं आहे, व्यक्तिमत्व तुमचं एका दिवशी घडत नाही, ते लहानपणापासून किंवा मग कालांतराने घडत असतं. तर अशा गोष्टीनं, छोट्या छोट्या गोष्टीमधूनच व्यक्तिमत्व घडतं. म्हणजे इतका महत्त्वाचा रोल असतो पॅरेंट्सचा, वडिलांचा. मग त्यांनी मला इम्पोज नाही केला. म्हणजे त्यांनी ठरवलं असतं तर मला जबरदस्ती केली असती, पण त्यांनी तसं केलेलं नाही. मग त्यांनी सांगितलं की तुझा निर्णय तू घेतलास त्याच्यावर स्टिक राहा. आणि राहिलो झालं. 11वी 12वी खूप जास्त म्हणजे चांगलं गेलेलं नाही आहे, कारण 12वीला खूप असे अपेक्षित मार्क पडलेले नाही. मग ते घरच्यांचंही डिस्टर्ब झालं, कारण एक नॉन सिरियस कॅन्डिडेट, बाकी काही नॉन सिरियस स्टुडंट
म्हणजे 11वीला घेतलं, मग तिथं सगळे कॉन्व्हेंटचे स्टुडंट. आता नांदेडला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे ज्ञानमाता स्कूलमध्ये माझ्या ज्या स्पेशल ब्रँचमध्ये जे पोरं होते जे बऱ्यापैकी ज्ञानमाताचे होते. ज्ञानमाते कॉन्व्हेंटमधले इंग्लिश फ्लुएंट बोलायचे, खूप डेअरिंग डॅशिंग लोक. पण आपण खेडेगावात आणलं थोडंसं काही ना काही आपण थोडं रिझर्व राहतो, मग काही कम्फर्ट झोन शोधतो. कम्फर्ट झोन शोधला, मग त्याच्यातून अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं, खूप जास्त सिरियसनेस नव्हतो. मग 11वी-12वी डाऊनफॉल खूप. पण सुदैवाने इंजिनिअरिंगला नंबर लागला, जो मनासारखं झालं. कम्प्युटर इंजिनिअरिंग नंबर लागला, नांदेडमध्येच लागला GGSला, मग घेतला. पण मग तो कॅज्युअल जो ॲटिट्यूड होता तो ॲटिट्यूड कंटिन्यू राहिला. म्हणजे फर्स्ट इयरला स्ट्रगल करावं लागलं, विषय बॅक भरपूर स्ट्रगल केलं. तर सेकंड इयरपासून गाडी थोडीशी रुडावं लागली. फायनल इयर आणि थर्ड इयर आणि फायनल इयरचा ग्राफ तर अतिशय उत्तम होता, एकदम हाय लेवलचा ग्राफ बऱ्यापैकी. तर हे 3 ते 4 वर्ष थोडंसं कॉन्फिडन्स लूज झाला. मित्रांनो, पडणं हे इम्पॉर्टंट नाहीच आहे. म्हणजे आता फर्स्ट इयरला मी बराच स्ट्रगल केला आहे, सेकंड इयरलाही स्ट्रगल केला आहे, थर्ड इयर फायनल इयर ओके होता. पण आता फर्स्ट इयर सेकंड इयर असेल, 11वी-12वी असेल, याचा डाऊनफॉल होता. तर 3 ते 4 वर्ष माझ्या लाईफमध्ये थोडं कॉन्फिडन्सची कमतरता आली होती. नक्कीच प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतच, असे वेळ येतं. आणि कधी कधी आपण सिरियस राहत नाही, होत नाही, त्याच्यामुळे रिझल्ट म्हणावे तसं मिळत पण नाही. तर 3 ते 4 वर्ष डाऊनफॉल. मग पडून उठण्याला इम्पॉर्टंट आहे. आता मी जे बघतोय, मला ते आता रिअलाईज होतं की तुम्ही पडतात सगळेजण, पण पडून पुरं बॅक टू नॉर्मल लाईफ किंवा बॅक टू हे कसं येता त्याला खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याला कॉन्फिडन्स गेन करावा लागतो. मग त्याचंही माझ्यासोबत इंजिनिअरिंग कॉलेजचे भरपूर किस्से आहेत, भरपूर आहेत. पण काही गोष्टी शेअर करावं वाटतंय मला, की तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही कसा गेन करू शकता वापस. छोटे छोटे इन्सिडेंट्स असतात, पण त्याच्यातून कॉन्फिडन्स नक्कीच रेज होतो. म्हणजे या कॉलेजवाल्यांना माहिती आहे, माझे इंजिनिअरिंगचे जे बॅचमेट सगळे आहेत, M3चा पेपर होता. M3चा पेपर आम्ही बघितला आहे सेकंड इयरला. असं वाटलं की हा आमचा पेपरच नाही आहे. म्हणजे असं वाटलं की कोणत्या तरी दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक्सचा का कुठला तरी पेपर आला, कारण सगळी थेरी, म्हणजे मॅथमध्ये थेरी नॉर्मली नसते. सगळं तुम्ही इक्वेशन्स वगैरे या गोष्टी असतात, सगळी थेरी. वाटलं हे काय आपला पेपर, विचारला हे काय आमचाच पेपर आहे का? सर बोलले हो तुमचाच पेपर आहे. तर काहीही त्याच्यातलं येत नव्हतं लिटरली. तर त्यावेळेस खूप म्हणजे रिझल्ट कमीच होता माझ्यामध्ये. पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये एक 12-13 लोक पास झाले होते. मग ते GGSचे, बाकी कोण नाहीत. टॉपर लोक होते समजा ते. पण मग त्याच्यानंतर काय ठरवलं की दुसऱ्या अटेम्प्टला नंतर वाटलं बघूया हे काय, म्हणजे कुठून आलेलं आहे. एक एरविन क्रेझिक नावाचं पुस्तक होतं, फॉरेन ऑथरचं. ते पुस्तक म्हणजे बऱ्यापैकी मोठं पुस्तक, जे बघूनच आपल्याला भीती वाटायची की म्हणजे नको, हे पुस्तक वाचायला नको. मग ते पुस्तक मी घेण्याचं ठरवलं. म्हणजे घेतलं आपण पुस्तक, ते बघूया M3मध्ये काय आहे नेमकं, असं काय. आणि सगळं वाचून काढलं, सगळं प्रॅक्टिस केली, अनसॉल्व प्रॅक्टिस केली. हे सगळं इतकं शिकायला मिळालं. मग त्याच्यात मी चांगले मार्क्स पडले. नंतर जेव्हा मी दुसरा अटेम्प्ट दिला तर खूप चांगले मार्क्स पडले. आणि कॉन्फिडन्स रेज झाला याच्यामुळे, की आपण करू शकतो. आपण जर मनात ठरवलं, आपल्याला जर वाटलं की आपण नक्कीच करू शकतो. हे छोटे इन्सिडेंट्स. तसे दुसऱ्या असे 2-3 वेळेस इन्सिडेंट आहे. एकदा म्हणजे माझं फर्स्ट इयरला स्ट्रगल मी तुम्हाला सांगितलं. माझं इंजिनिअरिंग ड्रॉइंगबद्दल खूप भाऊ होता. म्हणजे आपण कसं एखाद्या सब्जेक्टबद्दल भाऊ करून घेतो, इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे असं वाटत होतं की हे मला जमणारच नाही. आणि त्याच्यामुळे माझा थर्ड इयरचं ॲडमिशनचा प्रॉब्लेम होत होता. तर मी म्हटलं मग आता असंच एक दिवस सिद्धू अण्णा, म्हणजे आमचे मित्रच होते, ते आता नाही आहेत, पण ते माझ्या रूमवर आले. आणि तो म्हटला की यार काय प्रॉब्लेम आहे तुझा, आता तू थर्ड इयर. मी तर सांगितलं यार थर्ड इयरचं अवघड आहे आता, कारण ते फर्स्ट इयरचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग राहिलेली आहे वगैरे वगैरे. अरे म्हटलं इंजिनिअरिंग ड्रॉइंग कसं राहू शकतो, ती खूप सोपा पेपर आहे. त्याच्याकडे त्यानं मला समजून सांगितलं. लिटरली सांगतो मित्रांनो, त्याने इतक्या सोप्या भाषेत समजून सांगितलं. मला वाटलं हा पेपर आपला राहूच कसा शकतो. म्हणजे इतकं समजलं मला ते. त्याच्यानंतर थोडी प्रॅक्टिस केली. अजून एक माझे मित्र आहेत बाळू पवार, त्यांचं पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग खूप मस्त होतं. तर ते मित्रांकडून समजून घेतल्यानंतर पेपर दिला तर खूप चांगले मार्क पडले. म्हणजे म्हणायचं तात्पर्य आहे की आपण कधी कधी काय करतो, इच्छा म्हणजे आपण बघत नाही काय तिथं मार्ग आहेत काय नाही. अशा मित्रांची खरोखर गरज असते. आपल्या आजूबाजूलाच तिथं सोल्युशन असतो, पण आपण ते बघत नाही. माझ्या बाजूला सोल्युशन होतं आणि ते निघालं पण.
आणि असं होऊ शकतं. तर याच्यामुळं काय होतं की आपला कॉन्फिडन्स रेज होतो. आपण जे डाऊनफॉल आपण बघितलेला असतो, प्रत्येकाला हे गरज आहे. म्हणजे आता स्पोर्ट्समन आपण बघतो, विराट कोहली असतील का सचिन तेंडुलकर असतील, काही सिरीजमध्ये समजा त्यांचा फॉर्म नाही आला आणि काही रन नाही बनले, तर मग थोडंसं त्यांनाही नर्वसनेस येतच. ज्यावेळेस सेंचुरी बनतं मग त्यांचा कॉन्फिडन्स फुल हाय लेवलला असतो. हे सगळ्या बाबतीत आहे, ह्युमन टेंडन्सी आहे. त्याच्यामुळं ह्या अशा गोष्टींमधूनच शिकायचं असतं आपण. तर अजून एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. संतोष उकाडे जॉईन नाही झाले वाटते, आमचे मित्र आहेत सध्या ऑस्ट्रेलियाला आहेत, 4-5 वर्षापासून ऑस्ट्रेलिया स्थायिक झालेले आहेत. तर काय झालं होतं, म्हणजे फायनल इयरची गोष्ट आहे. फायनल इयरच्या सेकंड सेमला, म्हणजे फर्स्ट सेम झाला होता. तर रिझल्ट विचारला, ॲडव्हान्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा एक पेपर होता. तर सर आले आणि विचारलं की या पेपरमध्ये कोण टॉपर आहे सांगा. पण आपल्याला काय वाटलं, आपण तर टॉपर असूच शकत नाही ना. तर मानसिकता झाली आणि मला वाटलं टॉपर वगैरे उभं राहतील, जे युनिव्हर्सिटी टॉपर वगैरे आहे असतील. तर कोणी उभं राहिलं नाही. मग माझा मित्र आहे संतोष उकाडे, त्याला चांगले मार्क होते, 57 ते 58 मार्क होते 80 पैकी, म्हणजे ग्रेट मार्क. तर तो उभा राहिला, टाळ्यांचा गजगराट झाला, मी दोन सेकंद मित्रांना थांबलो. तर मला वाटलं आपल्याला तर 61 मार्क आहेत. पण उभं राहिलो नाही आणि सरांना सांगितलं पण नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मनात खूप कॉन्फिडन्स वाढला. यार म्हणलं आपण करू शकतो. म्हणजे आपण फक्त याच्याकडे सिरियसली बघितलेलं नाही आहे या गोष्टींकडे. आपल्यालाही टॉपर एवढे म्हणजे मार्क मिळू शकतात. तर ते कसं होतं, आणि या गोष्टीचं मला रेकग्निशन 2-3दा मिळालं. म्हणजे माझे जे फायनल इयरची मार्क लिस्ट आहे त्याच्यातली हायेस्ट रँक हीच आहे, म्हणजे 61 मार्काची. मी 2-3दा इंटरव्ह्यू दिलो होतो, MSCBचा इंटरव्ह्यू दिलो, किंवा मग एखादी दुसरी 1-2 संस्था होते, इन्स्टिट्यूट होतात, त्या संस्थेपणमध्ये इंटरव्ह्यू दिले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स आहेत. तर हे रेकग्निशन मिळतं. याच्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स तुमचा वाढतो. तर हे मी का सांगितलं आहे, कारण आपल्याकडं भरपूर छोटे छोटे इन्सिडेंट असतात, पण याच्यातून आपला कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतःला सावरणं महत्त्वाचं आहे. कारण 3 ते 4 वर्ष मी डाऊन झालो होतो नक्कीच. म्हणजे असं वाटतं आपण काय करू शकतो का नाही, का याच्यातच असंच कंटिन्यू राहील. पण नाही, म्हणजे आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांचंही खूप महत्त्व. पॅरेंट्स तर असतातच, फॅमिली असते, मित्रांचा अतिशय महत्त्वाचा रोल. आपल्या आजूबाजूचे जे मित्र असतात ते खरोखर, आता मला सेकंड इयरपासून आशिष हलगे सध्या दुबईला आहेत, ते रूम पार्टनर म्हणून लाभलेत. ॲक्सिडेंटली लाभले, कारण ते टॉपरच्या लिस्टमध्ये होते. तर त्यांनी माझा जो अभ्यास बघून हे बघून तर त्याला खूप वाटलं की हा तर करू शकतो, मग हा कसं बॅकलॉग वगैरे याचे राहू शकतात. मग त्यांनी ते कॉन्फिडन्स मला खरंच रेज केलं आहे. रोज हे करून म्हणजे सांगून की तू कसा अभ्यास करू शकतोस, कसा याच्यामध्ये करू शकतो, तुझी ॲबिलिटी आहे, म्हणजे करू शकतोस. तर असा कॉन्फिडन्स रेज केल्यामुळे मित्रांचा असा फायदा आहे. तुम्ही म्हणजे खरंच, म्हणजे आपण एक जे सपोर्ट सिस्टीम म्हणतो ना, ते असायलाच पाहिजे. मित्रांची साथ असायलाच पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा मोटिवेशन कमी होतं किंवा एकदा फेल्युअर असतो, त्यावेळेस अशा लोकांची साथ नक्कीच असते. तर म्हणजे फायनल इयर झालं तेव्हापर्यंत काही नव्हतं, म्हणजे इंजिनिअरिंगच माझं होतं समजा ड्रीम. नंतर काय, तर फायनल इयरच्या म्हणजे सेकंड सेमला आता परीक्षा जवळपास आम्ही दिली होती माझ्या मते. आणि वाटलं मला की कुठं ना कुठं वाटत होतं की यार आपण इंजिनिअरिंग तर झाली आहे, म्हणजे होते, आता आपण जाऊया पुण्याला आणि कंपनीत जॉब करूया सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. तर हे कुठं ना कुठं न पटण्यासारखं होतं. म्हणजे मला वाटत होतं की नाही, आपण जॉब इंजिनिअरिंगमध्ये नको करायला. यार मला वाटतं की आपण थोडं पब्लिक सेक्टरमध्ये जायला पाहिजे. थोडं माझा मित्र एक होता MGMचा, रणजित गोरे. तर रणजित गोरे माझ्या म्हणजे तिथंच राहत होता, आमच्या एकाच कॉलनीमध्ये राहायचो, तो MGMला होता. तर त्याच्याशी डिस्कस व्हायचं, यार म्हणलं आपण MPSC करू. कारण UPSCबद्दलचं अवेअरनेस शून्य होतं. आणि दुसरी गोष्ट कसं होतं, बघायचो आम्ही मित्र वगैरे, सरफरोश बघितले त्यावेळेस, आनंद बोधनकर, बाळू पवार, म्हणजे आम्ही बघितले, सरफरोश बघितलं. मग आमिर खानला बघून इम्प्रेस झालो की यार आपल्याला IPS वगैरे व्हायचं आहे, एक जबरदस्त आहे, म्हणजे व्हायचं आहे नाही, म्हणजे खूप चांगली पोझिशन आहे. आणि आमच्या कॉलेजमध्ये अमिताभ गुप्ता साहेब आले होते IPS, त्यावेळेस गॅदरिंगला आले होते.
तर त्यांच्याकडे बघून वाटायचं की म्हणजे खतरनाक, म्हणजे यांचं सर्व्हिस खूप छान आहे, लाल दिवाची गाडी वगैरे. पण UPSC लक्ष्मीनारायण म्हणून SP होते आपल्याकडे नांदेडला, आठवत असेल काही लोकांना नांदेडला. लक्ष्मीनारायण खूप मस्त, त्यांची स्टोरी खूप ऐकत होतो की त्यांनी म्हणजे कसे क्राईम कमी केला होता, म्हणजे वेळी अवेळी कसे जाऊन ते क्राईम कमी करायचे याबद्दलचं ऐकायचो. मग इम्प्रेस जरी झालो असतील, पण UPSC बद्दलचं काहीही माहीत नव्हतं की UPSC आपण करू शकतो का, नाही म्हणजे अवेअरनेस काहीच नव्हतं. UPSC कशी असते, प्रोसेस माहीत नाही, काय नाही. पण MPSC बद्दलचं थोडंसं डोक्यात येत होतं, MPSC करूया आपण. मग आमच्या दोघांनी ठरवलं की आपण MPSC करूया. पण पुण्याला गेलो. मग पुण्याला गेल्यानंतर खरं सांगायचं म्हणल्यावर ते जे पट्टे होते त्यावेळेस 2005ला वगैरे, म्हणजे ते पट्टे बघून गळ्यातले आयडेंटिटी कार्ड म्हणायचं आहे मला, पण ते आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून ते सॉफ्टवेअर इंजिनियर सगळे आयडेंटिटी कार्ड ते आपले नॉर्मली गळ्यात घालून चालले. तर ते त्यांच्याकडून बघायचं, अरे आपल्याला हे लागेल, म्हणजे आयडेंटिटी कार्ड लागेल एक सॉफ्टवेअर मल्टीनॅशनल कंपनीची. सॉफ्टवेअरमध्ये बऱ्यापैकी बूम होतं त्यावेळेस, आणि चकाकी IT इंडस्ट्री म्हणजे खूप मोठ्या बिल्डिंग्स एकदम पॉश, म्हणजे चांगला बूम होता आणि असं पाहिजे असं वाटायचं. पण म्हणजे हे पण ते थोडं कन्फ्युजिंग होतं. मग घरी मी काय सांगितलं की मला 1 महिन्याचा वेळ द्या, मी सॉफ्टवेअर इंजिनियर होणार आहे का, मला खरोखर MPSCमध्ये करायचंच आहे का, म्हणजे गडबडीत आपला निर्णय कधी कधी चुकू शकतो. ठीक आहे, काहीतरी इम्प्रेस झालो, एक्सटर्नल फॅक्टरला इम्प्रेस झालो, मनात तर काही नाही आहे, परंतु आपण निर्णय घेतला. असं होऊ नये याच्यासाठी मी बाबाला सांगितलं की मला 1 महिन्याचा वेळ द्या, की मी MPSC करणार आहे का सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जाणार आहे. तर बाबांनी म्हणलं ठीक आहे घे. आमचे भाऊजी वगैरे मग त्यांनी बरंच मोटिवेशन दिलं मला, अरे तू MPSC कर वगैरे, असे अधिकारी हो, बरेचसं काम करू शकशील, असं तसं. मग काय 1 महिना विचार केला, मग निर्णय घेतला की म्हणलं चला आपण MPSCच करूया. नाही आपल्याला इंजिनिअरिंग जरी झाली पण नको आहे, आपल्याला येत नाही, आपण अधिकारी बनूया, आपण काहीतरी समाज कार्यच करूया, म्हणजे फील्ड पब्लिक सेक्टरमध्ये जाऊया, फील्ड लेवलला काम करूया. तर मग निर्णय घेतला, भावाला कळवलं की मला करायचं. मग बाबांनी तेच इम्पोज नाही केला त्यांचा निर्णय, जरी त्यांना वाटत असेल की मुलांनी आता जॉब करावं, एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतो, बऱ्यापैकी पॅकेज, म्हणजे त्यावेळेस 2-2.5 लाखाचं पॅकेज वगैरे मिळायचं, म्हणजे त्यावेळेस खूप झालं. म्हणजे नॉर्मली पेमेंट 3-4 हजार 5 हजार राहायचं नॉर्मली, पण तिथं 20-25 हजार म्हणजे खूप मोठी रक्कम होती. जॉब करावं कशाला ह्याच्यात पण त्यांनी मला फोर्स कधीच केला नाही. याच्यामुळंच मी घडलो. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता, परत निर्णय, म्हणजे एकदा डिसिजन घेतल्यावर त्याच्यावर तुमचा पश्चाताप नको, तुम्ही त्याला स्टिक असलं पाहिजे. पण निर्णय घेतला, मी MPSC करणार आहे, बाबाला सांगितलं मी करणार आहे. मग चला आपण क्लास लावले, स्टडी सर्कलला क्लास लावले, कारण त्यावेळेस तेच एक होतं. सुरू झाला मग प्रवास MPSCचा. MPSC 6 महिन्यानंतर प्रिलिम्स होणार होती. जून-जुलैला मी काहीतरी पुण्याला गेलो असेल, आणि डिसेंबरला एक्झाम होती प्रिलिम्स. तर 6 महिने अभ्यास केला, म्हणजे मला क्लास पण लावला. क्लासमध्ये मला म्हणायचे की अरे तू तर BE कम्प्युटर झालेला आहे, तू कशाला इकडे येतो आहे, तू चांगला जॉब मिळू शकतो. पण नाही, आपण त्याला काही बळी पडलो नाही, कारण माझा निर्णय पक्का होता की मला करायचं. म्हणजे प्रिलिम्स दिली. प्रिलिम्स दिल्यानंतर परत 6 ते 7 महिने वाट बघितली रिझल्ट येण्याची. रिझल्ट येतच नव्हतं त्यावेळेस. थोडं MPSC नव्हती आता जसं आहे की 1 वर्षामध्ये कंप्लीट प्रोसेस होतं, एक्झॅक्टली प्रोसेस होऊन जाते. तर तशी स्ट्रीमलाईन नव्हती काही कारणास्तव. तर मग रिझल्ट म्हणजे रिझल्टची वाट बघत आला नाही. 6 ते 7 महिने बघितलं, म्हणलं आता 1 वर्ष झालं यार आपले, ऑलरेडी 2006 उजळला, आपण नको आता वाट बघायला. आणि त्यावेळेस थोडी एका अटेम्प्टला 3-3 वर्ष लागायचे. म्हणजे मी नंतर चेक केलं तर 2005चा रिझल्ट 2008मध्ये लागणार. तर कारण माझे भाऊजी पण त्या इंटरव्ह्यूला होते ना. तर 3 वर्ष एका अटेम्प्टला, 2 अटेम्प्ट लागले 6 वर्ष, म्हणजे आपण 2 अटेम्प्टमध्ये असं होऊ शकतं. मग त्यामुळे मी विचार केला की यार आपण विड्रॉ करूया. मग स्वप्नाला, माझे जे स्वप्न होते थोडं बाजूला सरलं, आणि मी म्हणलं चला बॅक टू पवेलियन, आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्री जाऊया. तर मग सॉफ्टवेअर इंडस्ट्री मी ठरवलं, पण मला कोण घेणार आहे, कारण 2006 नवीन बॅच आलेली आहे. सगळ्या इंजिनिअरिंग लोकांना माहीत आहे की आपण एकदा तुमची 1 वर्ष पूर्ण झालं तुम्ही आउटडेटेड, तुम्ही नवीन बॅच आहे, ते फ्रेशरला चान्स असतो. मग 2-3 ठिकाणी अप्लाय वगैरे करत मित्रांकडून, कारण आम्ही त्यावेळेस कर्वेनगरला राहायचो. कर्वेनगरचं लिमकर निवास आमचा फेमस आहे. म्हणजे आताही आम्ही त्या आठवणी, म्हणजे आयुष्यभरासाठी आठवणी आहेत सगळ्या मित्रांच्या एजीएस ग्रुपचा, काय काय केलेलं आहे, कसं तिथं एन्जॉय केलेलं आहे, सगळ्यांचं
म्हणजे रोज नवीन बातमी यायची, कारण आज हा प्लेसमेंट झाला, तो प्लेसमेंट झाला. आशिषची प्लेसमेंट तर आमच्यासाठी अद्भुत होतं. म्हणजे रात्री 11 वाजता आम्ही सेलिब्रेट केलं, ते सत्यमला त्याची प्लेसमेंट झाली होती. तर खूप म्हणजे खूप मोठं, म्हणजे जसं काय आता खूप मोठा समारोह आणि आणि रात्री 11 वाजता फुल एन्जॉय. तर पण फ्रेशर नसल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत होतं. मग मी थोडं स्ट्रगल केलं. त्याच्यानंतर एक कोर्स केला मेन फ्रेमचा. म्हटलं चला आपण कोर्स करूया, अशानंतर काय होणार नाही. तर मग हां, प्रॉब्लेम झाला होता. मला असं वाटतं ते आहे ना कनेक्शन. ओके. तर मग कोर्स केला. कोर्स नंतर प्लेसमेंट झाली. सिंटेलचा मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्याच्यातमध्ये माझं म्हणजे अपॉइंटमेंट झालं. आणि ज्या दिवशी माझं अपॉइंटमेंट लेटर मला मिळालं होतं, त्या दिवशी माझा MPSCचा प्रिलिमचा रिझल्ट आला होता. म्हणजे आफ्टर 1 इयर, म्हणजे प्रिलिम्स पास झालो होतो. परंतु परत मी MPSC केली नाही. कारण एक अपॉइंटमेंट लेटर आहे, मल्टीनॅशनल कंपनीमधला एक अपॉइंटमेंट लेटर माझ्या हातात आहे. ते सोडून म्हणजे इकडं मी जाण्याची हिंमत दाखवली नाही. एक्सटर्नल फॅक्टर असतील किंवा मग थोडं भुरळ पडली मला पण, की IT इंडस्ट्रीमध्ये जाऊया आपण आणि खूप मजा करूया. म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यावेळेस मी ऐकलेलं होतं, मित्र बरेच लागले होते, बघितलं पण होतं. इवन सत्यमला मी व्हिजिट पण केलं होतं हैदराबादला जाऊन. तर बघितलं, अरे खूपच मस्त यांची लाईफ असते सॉफ्टवेअरवाल्यांची, असं वाटलं. तर अरे किती पॉश, सगळं व्यवस्थित, एकदम कल्चर मस्त. तर त्याला भुरळ झाली आणि मग जॉईन करण्याचा निर्णय घेतला. MPSC नको म्हटण्यापेक्षा त्याचा विचार नाही केला त्यापुरतं. मग मी जॉईन केला, पुण्याला जॉईन केलं. त्याच्यानंतर मग मुंबईला मला प्रोजेक्ट मिळाला. मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईलाही खूप चांगल्या आठवणी आहेत. 1D78, जसं इकडचा आमचा लिमकर निवास आहे तसं 1D78 अंधेरीमध्ये राहायचो मी, अमोल, आशिष, सुशील माझ्या मते, त्याच्याशी आत्ता कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे मी. आम्ही 4 जण राहायचो. तर तर तिथं मग टू माय लकच म्हणावं लागेल. कारण तिथं मी गेल्यानंतर माझे जे सिनियर्स होते, 2-3 सिनियर्स होते, ते सोडून गेले. म्हणजे त्यांनी दुसरं कंपनी स्विच केली. मग माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आली होती आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पण. म्हणजे मी बऱ्यापैकी ॲनालिसिस करायचो. रात्री 11-12पर्यंत रोज रात्री 11-12पर्यंत कम्प्युटर प्रोग्रामिंग बघायचं. काही रिक्वायरमेंट नसताना, मला खूप सिंपल काम दिले होते तसे, पण काही रिक्वायरमेंट नसताना मी फक्त ॲनालिसिस करायचो, समजून घ्यायचो की हे प्रोग्राम काय आहेत, नेमकं कसं चालतं आहे, काय याचं लूप्स काय आहेत, जेणेकरून आपल्याला ते यूज टू झाले पाहिजे, फॅमिलियर झालो पाहिजे आपण. तर खूप ॲनालिसिस केला. मग त्याचा झाला मला फायदाही झाला. कारण 1 वर्षानंतर मला संधी मिळाली की US ला जाण्याची. म्हणजे प्रथम संधी मला मिळाली होती. माझं लग्न झालं होतं 31 मेला आणि आजही 31 मेच आहे. म्हणजे आज माझा 12वा हॅपी ॲनिव्हर्सरी आहे. तर 12 वर्ष झाले. त्या लग्न झालं होतं. लग्न झाल्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच मला मॅनेजरचा फोन आला होता की अरे तुला पुढच्या 8 दिवसात जायचं आहे US ला, 2 तासामध्ये मला तू सांग, कन्फर्म कर. तर मग त्यांनी मी क्लिअर होतो पण तरी कन्फ्यूज झालो. मग घरची थोडंसं चर्चा केली आणि वाटलं की नाही, आपण आता हे फॅमिली लाईफ सोडून कुठं आता जाणार ना. मग गेलो नाही. मी त्याचं सांगितलं मॅनेजरला की मी जाऊ शकत नाही, तुम्ही दुसऱ्यांना पाठवा म्हणून. तर सर म्हणले ठीक आहे, ओके. तर मग ती संधी सोडली. पण लगेच मला 2-3 महिन्यात लाँग टर्मची संधी आलीच. म्हणजे योग होताच, US चा योग होताच. संधी आली, परत US ला गेलो. US ला खूप मजा केली. म्हणजे 4-5 महिने, कारण इतकं डेव्हलप्ड कंट्री आहे ना, आपल्याला जायला भेटलं. आणि खूप खरंच म्हणजे खूपच मस्त आहे. म्हणजे मी सांगेलच. तर 4-5 महिन्यानंतर म्हणजे मला थोडं फिलिंग यायला लागले की यार, म्हणलं आपण सगळं एन्जॉय करतोय, सगळं जे करतोय, इतकी छान कंट्री आहे. आणि नंतर मला क्लायंटचे खूप रेकग्निशन पण मिळालं. म्हणजे क्लायंटचे इतकं रेकग्निशन मिळालं की मला तिथले जे क्लायंट मॅनेजर आहेत त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आत्तापर्यंत ज्या लोकांनी काम केलेलं आहे या प्रोजेक्टवर, सगळ्यात उत्तम तुमचं काम आहे, सगळ्यात उत्तम. म्हणजे हे हायेस्ट रेकग्निशन होतं. मला खूप सॅटिस्फॅक्शन वाटत होतं की म्हणजे आपण पीक गाठला आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं, आपल्याला रेकग्निशन मिळालेलं आहे. इवन अजून दुसरे क्लायंट मॅनेजर होत्या लेडी, तर त्यांनी आमच्या जे इंडियन मॅनेजर होते तिथले, तर त्यांना सांगितलं की म्हणे ही इज अन ॲसेट फॉर युअर कंपनी. तर
ह्याला कधी जाऊ देऊ नको तुझ्या कंपनीमध्ये. तर खूप आत्मविश्वास वाढला, म्हणजे अरे आपण करू शकतो, चांगलं काम करू शकतो. पण नंतर फिलिंग यायला लागली की आपण करतोय काय, म्हणजे रेकग्निशन मिळतंय पण कशा कामाचं. एक ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन आहे, कारण मेन फ्रेमवर मी काम करायचो. एक ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये कोडिंग चेंज करतोय आणि ते कुठंतरी फ्रंट लाईनला, जे की मला दिसत नाही, जे कुठंतरी फ्रंट लाईनला आहे. इन्शुरन्स कंपनी होती मी जिथं काम करायचो, ते फ्रंट लाईनला काहीतरी होतंय चेंजेस आणि त्यांना कन्व्हिनियन्स जास्त वाढतोय, पण मला तर काहीच दिसत नाही आहे आउटकम. म्हणजे क्लायंट मला सांगतं की तुम्ही उत्तम काम केलेलं आहे, पण मला फिजिकली ते काम तर दिसत नाही आहे ना. मी काय काम केलं आहे, कोणाचं काय हे झालेलं आहे, फिजिकली दिसत नाही, भले ते डिजिटली आहे सगळं. तर हे मला न पटण्यासारखं होतं. यार आपला युटिलिटी काय आहे, म्हणजे सोशल युटिलिटी काय आहे. म्हणजे मी काम करतोय त्याचं युटिलिटी काहीच नाही. एखाद्या कंपनीला, मल्टीनॅशनल कंपनीला त्याचा काहीतरी फायदा होतोय, मला पैसा मिळतोय हे ठीक आहे, पण पैसाच हे काही सगळं नसतं. म्हणजे आपल्यालाही माहिती आहे, एक मोटिवेशनसाठी कंटेंट लागतो, जॉब कंटेंट लागतो, की आपल्याला सॅटिस्फॅक्शन, माझ्या कामाचं काहीतरी फलित व्हायला पाहिजे. मी काहीतरी करतोय तर ते कुठं ना कुठं दिसलं पाहिजे, फिजिकली दिसलं पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे, लोकांमध्ये चेंज आला पाहिजे, अशी काही ना काही भावना यायला लागली. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची होती की US मध्ये डे फर्स्टपासून, म्हणजे जेव्हा मी उतरलो, रात्रीचे 2 ते 3 वाजले होते. माझी जी फ्लाईटची लँडिंग झाली होती आणि घ्यायला आली होती मला गाडी. आणि मग ती रात्रीच्या 2-3 वाजता एका रोडवर अचानक थांबली. रोडवर कोणीच नाही आहे, कोणीही नाही आहे, कोणती गाडी नाही, कोणता माणूस नाही. 2-3 वाजता कोण असणार नाही रात्री. तर थांबली ती 2 सेकंद 3 सेकंद. मी विचारलं काय झालं, तर तो मला इथं स्टॉपचा सिग्नल आहे, फक्त लिहिलेलं होतं स्टॉप म्हणून. का, कारण एखादी रेसिडेन्स एरिया असेल किंवा काहीतरी स्कूल असतील किंवा काय असेल, स्टॉपचा सिग्नल तिथं राहतो. स्टॉपचा सिग्नल मी विचारलं असं का, म्हणजे कोणीच तर नाही आहे. नाही म्हणलं इथं तसंच आहे. म्हणजे US मध्ये लोक फॉलो करतात रात्री, म्हणजे तुम्हाला समबडी इज वॉचिंग यू, इफ यू आर समबडी, म्हणजे कोणीतरी तुम्हाला वॉच करतं आहे आणि तरच आपण रूल्स फॉलो करणं, अशातला भाग नाही. ते रूल्स फॉलो करतात. डेव्हलप सिटी, म्हणजे प्रत्येक वेळेस वाटायची ही रोड असतील, सिस्टीम असेल, पोलिसिंग सिस्टीम असेल, गाडीचं रजिस्ट्रेशन असेल, कारण मी गाडी घेताना रजिस्ट्रेशन अनुभव घेतलो होतो. जसा तिकडे सोशल सिक्युरिटी नंबर आहे, आपल्याकडे जसं आधार कार्ड आहे, ते घेण्याबाबतीत असेल, सर्व्हिस असेल, ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस असेल. 911 अमेझिंग. 911ची जी सिस्टीम आहे तिथली खूपच अमेझिंग आहे. तुम्ही फोन करा, फोन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे फोन बंद नाही होणार. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल की त्यांना सांगितलं मला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे, अटॅक आल्यासारखं वाटतंय, दम घुटतोय, तर ते तुम्हाला सांगतील की तुम्ही झोपा, असं करा तसं करा, म्हणजे मेडिकल गायडन्स ते फोनवर देतील. जोपर्यंत ती गाडी ॲम्ब्युलन्सची तुमच्या घरापर्यंत येणार नाही तेव्हाच फोन ठेवतील ते. तर म्हणजे इतकं छान सिस्टीम, म्हणजे नेहमी वाटायचं की हे इतकं छान सिस्टीम कशी, म्हणजे इतकं डेव्हलप कंट्री कशी, आणि आपला देश असा का नाही आहे आणि असायला पाहिजे. खूप लक्झरियस लाईफ आहे तिथं. म्हणजे जर कोणाला राहायचं, म्हणजे सेटलमेंटच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम. सर्व्हिस असेल, काही असेल, म्हणजे खूपच. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं, माझी एकदा गाडी खराब झाली होती, स्नो खूप पडत होता, खूपच स्नो पडत होता, आणि माझी गाडी खराब झाली, मला काहीतरी इमर्जन्सीसाठी जायचं होतं. मी गाडी स्टार्ट करतो तर गाडी स्टार्ट होत नव्हती. तर मग मी फोन केला, तिकडे इन्शुरन्स रोड साईड असिस्टन्स असतो, मग त्यांना फोन केला की माझी गाडी स्टार्ट होत नाही. तर त्याला विचारलं किती वेळ लागेल. सर म्हणे, आणि मला वाटते की 1.5 तासाचा वेळ दिला होता, की स्नो पडतोय, 1.5 तास लागेल मला यायला. तर 1.5 तास, पण तो अर्ध्या तासात आला मित्र. अर्ध्या तासात आला, माझी गाडी स्टार्ट करून दिली. आणि मी त्याला जाताना विचारलं की तू 1.5 तास म्हणलं अर्ध्या तास कसा आलास. तो म्हणलं सर आम्ही मॅक्सिमम टाईम सांगतो, मिनिमम टाईममध्ये. तर इतकं उत्तम सर्व्हिस आहे. म्हणजे म्हणायचं तात्पर्य आहे की तुम्हाला लक्झरीज लाईफ आहे तिथं सर्व्हिसच्या बाबतीत. तरी पण मला कधीच वाटलं नाही की मी तिथं सेटल व्हावं म्हणून. मला असंच वाटायचं की माझा देश असा पाहिजे, बस. मला तिथं सेटल व्हायचं नाही आहे, कारण माझं मन तिथं काय रमलेलं नाही आहे खूप जास्त. आपल्याला फॅमिली पाहिजे, दिवाळी, दसरा, पोळा सेलिब्रेट करायला पाहिजे, फ्रेंडशिप सेलिब्रेट करायला पाहिजे, लग्न सेलिब्रेट करायला पाहिजे. कारण मी तिथं बरंच काही मिस केलं होतं. माझे एकदम जवळचे मित्रांचे लग्न मिस केले तिथं US मध्ये असताना. तर उत्तम चालू होतं. म्हणजे खूप संधी, मॅनेजर्स वगैरे मला नेहमी म्हणायचे की आता लॉंग टर्ममध्ये राहणार आहेस आपण इथं, आपण काही वर्ष इथं राहू आपण आता सगळे, त्याची तयारी करा. जे प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये असतात आणि त्यांना कळतं की म्हणजे कोणाला ठेवायचं, कोणाला नाही ठेवायचं. पण मला ती फिलिंग सुरू झाली की यार, म्हणलं
आपण काहीतरी करायला पाहिजे. एकतर आपल्या जॉब कंटेंट आपण जे करतोय त्याची युटिलिटी काही नाही आहे, आणि हे इतकं डेव्हलप्ड कंट्री आहे, माझाही देश थोडा असा पाहिजे अशी भावना होती. तर म्हणलं सॉरी, तर कुठं ना कुठं असं वाटत होतं की आपण ब्लेम करण्यापेक्षा सिस्टीममध्ये जाऊन कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का. म्हणजे आपण बघतोय की पॉलिसी मेकिंगचा कधीच प्रॉब्लेम नव्हता भारतामध्ये. पॉलिसी मेकिंग कधी पण चांगल्याच होत्या, फक्त प्रॉब्लेम थोडा इम्प्लिमेंटेशनचा किंवा मग अवेअरनेसचा, टेक्निकल इश्यूजचा, काही गोष्टी होत नव्हत्या. म्हणजे ज्या गोष्टी व्हायला पाहिजे तशा होत नाही. म्हणून आपण काय करतो, ब्लेम करतो. म्हणजे आउट ऑफ गव्हर्नमेंट सगळेच लोक, कॉमन मॅनचं एक एक टेंडन्सी असते की आपण यार हे होत नाही आहे समहाव. पण मग मला वाटलं की यार आपण ब्लेम करण्यापेक्षा आपण जाऊन तिथं काम करूया, म्हणजे सिस्टीमला जुळून जाऊया, कॉन्ट्रीब्यूट करूया. आणि मला माझं जर कामाचं मला जर तिथं मला दिसलं की आउटकम दिसलं, मला मी करतोय त्याचा आउटकम पॉझिटिव्ह आहे, 10 लोकांमध्ये जरी मी म्हणजे चेहऱ्यावर हसू आणू शकलो तर ते माझ्यासाठी उत्तम राहील. मला झोप लागेल शांत. मला तेच पाहिजे होतं. म्हणजे माझा गोल क्लिअर होता. म्हणजे क्लिअर कसं झाला, मी एकच प्रश्न विचारला की हे रेकग्निशन मिळतं आहे, उत्तम रेकग्निशन मिळालेलं होतं. म्हणजे क्लायंटकडून असतील, इंडियन मॅनेजर्स असतील, कॉन्फिडन्स फुल होत. तर तर मला त्यावेळेस सांगितलं, त्यांना एकच प्रश्न मनाला विचारला की मी हे रेकग्निशन, मला काय मोरओरलेस हेच असणार आहे. सॉफ्टवेअरमध्ये आपण कितीही काम केलं, प्रोजेक्ट चेंज होतील, एखादा कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट येईल, चॅलेंजिंग जॉब येईल, पण मोरओरलेस सेमच जॉब असणार आहे. वाटलं की क्लायंट तुमचं रेकग्निशन करणार, बेस्ट एम्प्लॉई वगैरे वगैरे वगैरे. मग त्याचा आपल्याला काय फिजिकली आउटकम काय माहीत नाही की काय चेंजेस होत आहे वगैरे. तर म्हणलं हे सगळं रेकग्निशन आपण पुढचे 30 वर्ष हे आपल्याला हेच पाहिजे का. 30 वर्ष मी हे घेऊन जगणार आहे का, म्हणजे मला खरोखर याच्यामध्ये मजा येणार आहे का 30 वर्ष हेच. तर माझं खरोखर सांगतोय, म्हणजे मनातून आवाज आला का नाही, मला 30 वर्ष असं नाही करायचं आहे. म्हणजे हे रेकग्निशन घेऊन, हे सगळं करून असं राहायचं नाही, मी राहू शकणार नाही. आणि हे सगळं चालू होतं वय, म्हणजे माझं वय बऱ्यापैकी 28 होतं त्यावेळेस. तर लग्न झालं होतं. मग तिथून यू एसमधून वापस आलो. त्याच्यानंतर मग माझा भाऊ होता, म्हणजे काकाचा मुलगा आहे सतीश, तर तो शिक्षक आहे. तर तो त्याचा यू पी एस सीमध्ये थोडा टच होता. म्हणजे तो त्यांना टॉपरचे वगैरे न्यूज वगैरे, म्हणजे टॉपरचे सगळे ऐकले होते त्यांना काय काय यू पी एस सीचे वगैरे. त्यावेळेस माझ्यामध्ये शीतल उगले मॅडम वगैरे महाराष्ट्रातून पहिले आल्या होत्या. तर मग त्या सतीशला मी बोलून दाखवलं, यार म्हणलं यार मला एम पी एस सी करण्याचं हे तर येतं आहे थोडंसं ध्यानामध्ये, थोडं पब्लिक सेक्टरमध्ये जावं असं चालू आहे. तर म्हणलं दादा तू एम पी एस सीचा विचार करतोय ठीक आहे, पण यू पी एस सीचा विचार कर, कारण यू पी एस सीमध्ये तू जास्त काम करू शकतो. तुझा एरिया ऑफ ज्युरिस्डिक्शन किंवा एरिया ऑफ जो वर्क आहे तो खूप वाढेल. आणि तू निर्णय पण घेऊ शकतोस, त्याच्यामुळे निर्णय क्षमता तुझी चांगली आहे, तर घेऊ शकतोस. तर तू यू पी एस सी का ट्राय करत नाहीस. तर लिटरली सांगतो, तोपर्यंत यू पी एस सी म्हणजे फक्त आय ए एस आय पी एस माहीत जरी असलं तर यू पी एस सी आपण करू शकतो ही भावना नव्हतीच. कारण मानसिकता म्हणजे अवेअरनेस नसल्यामुळं. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलो अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. अशा कार्यक्रमामधून आपण जास्तीत जास्त अवेअरनेस कोणत्याही फील्डचा असो, नॉट स्पर्धा परीक्षेबद्दल, पॉलिटिकल फील्ड असेल किंवा मग सोशल फील्ड असेल, इकॉनॉमिक फील्ड असेल, कोणतंही फील्ड घ्या, त्या फील्डमधलं अवेअरनेस गरजेचं आहे. त्याच्यामुळं चर्चा करणं गरजेचं आहे. तर आपण मग तो म्हटला यू पी एस सीचा ट्राय कर दादा, म्हटला तू करू शकतोस आणि डिझर्विंग आहे, मला वाटतं तू थोडं ट्राय करायला पाहिजे. मग माझं थोडा दिवा यू पी एस सीबद्दलचा थोडा पेटला. एम पी एस सीचं होतं थोडंसं. आणि त्यावेळेस मग श्रीकेश लाटकरचं झालं होतं. श्रीकेश लाटकर म्हणजे सिलेक्शन नाही झालं, मेन्स दिली होती माझ्यामध्ये त्यांनी. आणि माझा चांगला मित्र आहे शिरीष लखेकर, गिरीश, आणि ते दोघंही चांगले मित्र आहेत. त्यांचा मावस भाऊ आहे तो, त्याच्यामुळे तसं ओळख होतीच नांदेडपासून. तर त्याला तो मेन्स दिली होती. त्यांना असंच सॉफ्टवेअरमध्येच होता, सेम होता. तो बी सिंगापूरला होता आणि त्याच्यानंतर आला आणि नंतर दिला, हे नंतर कळालं मला. तर त्याच्याशी बोललो. तो म्हणला, शिरीष म्हणला की यार माझा भाऊ आहे असं यू पी एस सी करतो, मला तोपर्यंत माहीत नव्हतं. मग त्याचा नंबर घेतला आणि बोललो त्याला की
श्रीकेश म्हणला असं असं आहे, माझं चालू आहे थोडंसं UPSC बद्दल आणि MPSC बद्दल. मग ते 2-4दा चर्चा घडल्या, त्यांना बऱ्यापैकी भरपूर माहिती सांगितली मला. त्यानं एक नंबर दिला मला भूषण देशमुख सरांचा, युनिकमध्ये त्यावेळेस टीचर होतेस. भूषण देशमुख सरांना तू भेट. तर तो मग देशमुख सरांना मी फोन केला फर्स्ट टाईम, आजही आठवते. देशमुख सरांना ज्यावेळेस मी फोन केला त्यावेळेस सर ऑलरेडी कोचिंग क्लासमध्ये निघून गेले होते, म्हणजे ते नव्हते. आणि मी फोन केला, सर मला तुम्हाला भेटायला मी युनिकला आलेला आहे. तर असं असं श्रीकेशनं मला नंबर दिला होता. सर म्हणले मी ऑलरेडी निघालो आहे, 15 मिनटं झाले, मी ऑन द वे आहे, तरी तू थांब म्हणे, मी वापस येतो. म्हणजे टीचर एक शिक्षकांचा रोल बघा, मी पहिलेही सांगितलं, एक म्हणजे वडिलांचा रोल कसा, आणि शिक्षक आता ते तिथून वापस आलेत. खरं तर मी नवीनच, म्हणजे त्या काही स्पर्धा परीक्षेचं नवीनच मार्गदर्शन पाहिजे होतं, ते मला उद्याही भेटू शकले असते, पण त्यावेळेस ते वापस आले. त्यांनी छान गायडन्स सांगितलं, UPSC बद्दलचं गायडन्स सांगितलं, MPSC बद्दलचं सांगितलं. म्हणे मग तू थोडासा ॲनालिसिस कर, UPSC बद्दल तुला करायचंच असेल तर. मग मी 1 महिना विचार केला. 1 महिना याच्यासाठी घेतला की आपण खरोखर म्हणतोय UPSC, पण करू शकतो का. प्रथम तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीचं आपल्याला ध्येय आहे त्या गोष्टी आपण करू शकतो का नाही हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण स्वतःच ते ओळखू शकतो, दुसरं कोणी ते जज नाही करू शकत. तू हे करू शकतोस का, तू हे नाही करू शकत. स्वतःच जज करायला पाहिजे, स्वतः ती फिलिंग आली पाहिजे की नाही आय कॅन डू इट. तर मी ते 1 महिना घेतला. सुरुवातीला मराठीचे बुक्स आणले, जरी इंजिनिअरिंग झालेली असेल, मातृभाषा मराठी असल्यामुळे मला वाटलं की मराठीत कम्फर्टेबल होऊ शकते का. कारण मी म्हटल्याप्रमाणे मॅडम पण ते त्यावेळेस फर्स्ट आले होते, मराठी मीडियममधूनच आले होते. मी म्हणलं बघूया मराठीत घेऊन सगळे बुक्स आणले, वाचले. लिटरली सांगतो, ग्रास्पिंग कमी होत होतं. म्हणजे मला खूप जास्त ग्रास्प होत नव्हतं त्या मराठीतून. कारण 10वी नंतर जवळपास मराठीचा संबंध मनावा तितका नव्हता. तर मी मग ते मराठीचे पुस्तक बाजूला ठेवले, सगळे इंग्लिशचे पुस्तक घेऊन आलो. पेपर बघितले, सिलॅबस बघितला, काय क्वेश्चन विचारतायत, मेन्सचे बघितले, प्रिलिम्सचे बघितले, सिलॅबस बघितला, बुक्स बघितले, बुक्स वाचले थोडेफार. म्हणले आपल्याला जमतंय का. तर मग आवाज आला की जमतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही इम्पॉसिबल असं काही वाटत नाही आहे. ॲनालिसिस केल्यानंतरचा आवाज आला की आपण हे UPSC करू शकतो. आणि याच्यावर तर शिक्कामोर्तब झाला की UPSC करू शकतो म्हणून. आणि मी ठरवलं मग मला UPSC करायची आहे, फायनल निर्णय घेतला UPSC करायची. तर मग UPSC करायची तर क्लास लावायला पाहिजे. मग देशमुख सरांनी सांगितलं होतं की मला विकेंडचा क्लास आहे, शनिवार रविवार तू येऊ शकतोस कारण तू जॉब करतोस. मग ते मी विकेंडचा क्लास लावला, शनिवार रविवार जायचो त्यावेळेस. मग काही दिवसातच म्हणजे मी US मधून परत आलो, आणि हे सगळं 1-2 महिन्यातलीच गोष्ट आहे US मधून परत आल्यानंतर. तर मग US मधून 2-3 महिन्यात काही दिवसात 15 दिवस किंवा 1 महिना असेल, त्यावेळेस मला मग मॅनेजरने बोलवलं होतं की पुढच्या 8 दिवसात तुला बॅग पॅक कर आणि तुला US ला जायचं. त्यांना त्यावेळेस माहिती नव्हतं मी काय करतो. US ला जायचं आहे आणि यावेळेस थोडं लॉंग टर्मची तयारी कर, म्हणजे 3-4 वर्ष 5 वर्ष तू लावू शकतो, कारण प्रोजेक्ट मोठा आहे तर तू राहू शकतोस तिकडे. तर लॉंग टर्मसाठी तयारी कर, जा. एक 8 दिवसाचा वेळ दिला, 8 दिवसामध्ये तू तयारी कर, फॅमिलीसोबत जा. तर मी थोडंसं कमेंट्सकडे थोडं दुर्लक्ष करतोय, नंतर घेऊया वाटल्यास आपण क्वेश्चन्स वगैरे, तुमचे काय डाऊट्स असतील वगैरे. ओके. भाषा किती महत्त्वाची स्पर्धा परीक्षेमध्ये. भाषा महत्त्वाचीच आहे. कसं आहे, तुम्ही कोणतंही भाषा निवडा, फक्त तुमचा कम्फर्टनेस असला पाहिजे. भाषा मराठी निवडा, कोणत्याही भाषा, इंग्लिश निवडा स्पर्धा परीक्षेमध्ये, तर तुमचा कम्फर्टनेस महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला शेवटी नॉलेज गेन करायचं आहे, तुम्हाला ते ग्रास्प करायचं आहे, ते कन्सेप्ट समजून घ्यायचे. त्याच्यामुळे ज्या भाषेत आपल्याला ते ग्रास्प होतं आहे, ज्या भाषेत ते आपल्याला समजते, तीच भाषा महत्त्वाची आहे. ज्या भाषेत आपण ते लिहू शकतो, प्रोड्यूस करू शकतो, तीच भाषा महत्त्वाची आहे. शेवटी रिझल्ट तर येणारच, क्वालिटी आपण देऊच शकणार आहे. त्याच्यामुळे भाषा कोणती निवडायची याच्यापेक्षा कोणत्या भाषेमध्ये आपण जास्त कम्फर्टेबल आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या भाषेमध्ये आपण जाऊ शकतो. तर मग US मध्ये जाण्यासाठी विचारलं होतं मला मॅनेजरने की तू पुढच्या 8 दिवसात जाय. पण मग ते मी ठरवलं होतं
एकदा निर्णय झाल्यानंतर माहीतच आहे, निर्णय मी म्हणून तर 11वीपासूनचं का सांगितलं तुम्हाला बाबांचा रोल कसा होता. तर ते हे व्यक्तिमत्व घडतं मित्रांनो, म्हणजे डाऊन द लाईन घडतं, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुमचं व्यक्तिमत्व घडतं. तर निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर काही नको, मग तुम्हाला कोणी जरी कितीही लालूच दिली काही दिली तर त्याच्यावर चेंज नको, मग आपलं माइंडसेट झालेलं आहे. म्हणून मी ते 11वीचा इन्सिडेंट सांगितलं तुम्हाला, किंवा मग माझ्या वडिलांचा काय रोल होता, माझं व्यक्तिमत्व कसं घडलं. शाळेचाही खूप महत्त्वाचा रोल आहे. मी 2-3 गोष्टी तुम्हाला शेअर करतो. आणि मग मी मॅनेजरला सांगितलं की सर मी जाऊ शकत नाही US ला वापस. मग त्यांनी विचारलं का. सर आय एम प्रिपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस अँड मी जाऊ शकत नाही. तर तो मग एकदम आश्चर्यचकित झाला, म्हणजे तू सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपेअर करतो आहे आणि तुला जायचं नाही, एवढी चांगली संधी आहे. कारण जनरली ऑनसाईट सोडत नाहीत मग, अनलेस अँड अंटिल खूप जास्त हे असेल तर. कारण सगळ्यांची इच्छा असते आपण जावं तिथं काम करावं वगैरे. तर मला कारण मी जेव्हा कॅबिनमध्ये गेलो त्यावेळेस मग बाकीचे जे बाहेरचे होते ना माझे एम्प्लॉईज, ते सगळे वाट बघत होते की टाळ्या वाजवा आणि आता हा ऑन साईडला जाणार आहे. तर नंतर मी सांगितलं सर मी जात नाही. सर म्हणले की तू निर्णय चुकीचा घेऊ शकतो, तर 24 तास तुला वेळ देतो, उद्या याच वेळेस मी तुला बोलवतो आणि मला सांग तुझा होकार आहे का नकार आहे. माझा निर्णय पक्का होता. म्हणजे ठीक आहे सर 24 तास द्या, काय हरकत नाही. तर मी मग बाहेर आल्यानंतर टाळ्या वाजायला ऑन साईड जा रहा है. मी म्हणलं यार मैं नाही जा रहा हूँ. मग तिथंही थोडंसं सरप्रायझिंग होतं सगळ्यांसाठी ना, का जात नाही वगैरे. पण दुसऱ्या दिवशी सर मग विचारलं माझ्या मॅनेजरनं, वासू होतं त्यावेळेस, वासू मॅनेजर, खूपच लॉजिकल, खूप इंटेलिजंट व्यक्ती. तर त्यांनी मला मग विचारलं की क्या हुआ तेरा, क्या सोचा क्या तूने. म्हणलं हाँ मेरा तो पक्का ही था सर. मतलब कल ही मैं बताने वाला था, लेकिन तो विद ड्यू रिस्पेक्ट मैंने 24 घंटा लिया है, लेकिन अभी भी मेरा डिसीजन वही है की मतलब मी जाऊ शकत नाही. मी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपेअर करतो आहे आणि माझा निर्णय झाला आहे सर. म्हणलं मी आता US ला नाही जाणार. मला ठीक आहे, फेअर इनफ. तर त्यांनी ॲक्सेप्ट केलं की ओके म्हणे काय प्रॉब्लेम नाही. तर मग UPSCचा प्रवास सुरू झाला. मग तिथून मला मग पुस्तक वाचणं वगैरे, विकेंडचा क्लास, या सगळ्या गोष्टी. विकेंडचा क्लास म्हणजे मी निगडीला राहायचो पुण्यामध्ये, आणि ती मला डेक्कनला जा, म्हणजे रोज जवळपास 15-20 किलोमीटर जाणे आणि येणे, म्हणजे 30-40 किलोमीटरचा माझा प्रवास. आणि माझ्या राहण्यापासून माझं ऑफिस 7-8 किलोमीटर, एक 50 किलोमीटर माझं जर्नी होत होती, म्हणजे लायब्ररीला किंवा इकडे जा. तर हे थोडंसं मला न जमण्यासारखं होतं. म्हणजे 50 किलोमीटर रोज जाणं येणं करा. मग मी थोडंसं दोन्हीकडे लक्ष, मला वाटलं की या दोन्हीकडे न्याय देऊ शकत नाही. एक तर अभ्यास करा, नाहीतर मग ते हे तरी करा, म्हणजे मला तरी वाटलं तसं. कारण कॉन्फिडन्स आणि ती एनर्जी इतकी आली होती UPSC करायची, तर मनातून आली होती ती एनर्जी की मला काम करायचं आहे लोकांसाठी. त्याच्यामुळे खूप एनर्जी होती. मला काही दिसत नव्हतं UPSC शिवाय. म्हणजे मी NCERTचे बुक्स वाचायचो, किंवा मी कंपनीत असताना पण ते मला प्रोजेक्टमध्ये खूप असं मन लागायचं नाही. म्हणजे मी NCERT वाचण्याचा प्रयत्न करायचो मग तिथं उठून, कारण नवीन असल्यामुळे सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो. मग असं वाटलं की यार आपण न्याय देऊ शकत नाही दोन्हीकडे. मग मी मॅनेजरला सांगितलं सर मग मी रिझाईन करण्याचं ठरवतोय, म्हणजे माझ्या डोक्यात येतं आहे की मला रिझाईन करता येईल का म्हणून. मॅनेजर सरप्राईज झाला आणि तो म्हणला की यार असं मत कर ना, मी तुला सपोर्ट करतो, तू असं करू नकोस. मग ते थोडं स्प्रेड झालं सगळ्यांमध्ये. आणि मग US ला माझ्या मॅनेजर्स वगैरे त्यांनी, मग मला US वरून पण फोन आला माझ्या मॅनेजरचा तिथल्या किंवा इथलेही. मग यांनी सांगितलं की यार तू 4 घंटे अभ्यास, 4 घंटे आम्हाला दे, तू 4 घंटे वाचल्यास तुझ्या अभ्यासाला ते काही प्रॉब्लेम नाही, पण तू जॉब सोडू नको, 4 घंटेच दे. कारण ते अनसर्टनिटी आहे. म्हणजे UPSC म्हणलं की त्यांना वाटतं की अनसर्टनिटी आहे, तू एवढं मोठी रिस्क का घेतोय, तू आहेस तर इकडं राहा ना, काय प्रॉब्लेम आहे, तुला 4 घंटे देतो, तू मनाला जे वाटलं तेव्हा ये तेव्हा जा, मी काही रिस्ट्रिक्शन तुला आणत नाही, मी पूर्ण फ्लेक्झिबिलिटी देतो म्हणून एकांतात सांगितलं मला मॅनेजरने. तुझ्यावर तेवढा कॉन्फिडन्स आहे की तू म्हणजे काम करू शकतोस, तर माझं 4 तासात भागते, हे त्यांना कॉन्फिडन्स होता. तर त्यांनी, मी म्हटलं की सर मला वाटत नाही मी असं करू शकतो, पण मी नाही म्हणजे कुछ दिन करके दे. परत मग त्यांनी, मी जवळपास 1 महिना तरी केला असेल असं, की सकाळी यायचं, परत मग ते स्वाईप करायचा, कधी डायरेक्ट स्वाईप करून लगेच निघून जायचं लायब्ररीला आणि अभ्यास करायचा. मग लायब्ररी म्हणजे माझं इकडं ते तथवडेला होतं ऑफिस, आणि लायब्ररी डेक्कनला, म्हणजे जवळपास 30 किलोमीटर असेल, ते 25-30 किलोमीटर. तिकडं जायचो आणि अभ्यास करायचो, म्हणजे आणि तिकडं वापस, म्हणजे हे मला जमतच, म्हणजे थोडंसं घालमेल झाली होती, त्रास येत होता, म्हणजे दोन्ही एथिकली बरोबर वाटत नव्हतं की यार आपण बाकीचे सगळे काम करताय ना, आपल्यालाच फ्लेक्झिबिलिटी का, आपल्याला सूट का.
तर हे चुकीचं होतं आहे, म्हणजे नको असं. तर मी मग मी ठरवलं मग नंतर की बाबा मला जॉब सोडायचंच आहे. म्हणजे मला एकट्याला ठरवलं, माझ्या मनात ठरवलं की मला जॉब सोडायचा आहे, हे होत नाही आहे. त्याच्यानंतर मी माझ्या पत्नीशी डिस्कस केलं. मग ते यार मला असं नवीन लग्न झालेलं होतं, नवीनच होतं सगळं, खूप जास्त म्हणजे 25 वर्षाचा काळ झाला आणि बॉन्डिंग आहे अशातला काय भाग नव्हता, तर नवीनच होतं. मग विचारलं की यार मला जॉब सोडायचा आहे, असं चालू आहे. एक म्हणजे विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तिनं मला सपोर्ट केला. म्हणजे असं बिलकुल काहीही विचार केला नाही की अरे मी जॉब सोडून काय करणार आहे. जॉब एवढं चांगलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं जॉब चालू आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा, परत USची संधी वगैरे, म्हणजे लक्झरियस लाईफ चालू असताना तुम्ही वेगळा निर्णय कसा काय घेऊ शकता. म्हणजे तरी पण तिनं काहीही विचार नाही केला की म्हणजे मला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करते किंवा काहीतरी तुम्ही हे दोन्हीकडं शक्य आहे का ते बघा, असं काहीही नव्हतं. त्याच्यामुळं तिनं विदिन फ्रॅक्शन ऑफ एक सपोर्ट केला की मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही जे योग्य निर्णय घेता मला माहिती आहे, मी सोबत आहे. तर मला थोडं बळ आला की ठीक आहे. मग त्याच्यानंतर आईवडिलांना मी फोन केला की असा असा निर्णय घेतो. वडील ॲज युजल तुम्हाला माहिती आहे की वडिलांनीच मला हे निर्णय शिकवलेले आहेत. त्यांनी सांगितले की बेस्टच आहे, तू कर, तुला वाटते की तुला करू शकतोस, UPSC करू शकतोस, चांगली गोष्ट आहे, कर, पण तू मग पश्चाताप करू नको. नंतर काही नाही झाला, नंतर तुझी चिडचिड होईल, नंतर घरी चिडचिड होईल, फॅमिली लाईफमध्ये चिडचिड होईल, बायकोला चिडचिड करशील घरी, तर असं होऊ नये. तर मी त्यांना सांगितलं असं काही होणार नाही आहे, निर्णय घेतला माझ्या मनातून आलेला आहे. त्यांनी सांगितलं निर्णय घेतला, एकदा घ्यायचं, संपला, मग मी तुझ्यासोबतच आहे, काय प्रॉब्लेम नाही, घेऊ शकतो. ताईंशी बोललो, भाऊजींशी बोललो, मग ताईंचा सगळा सपोर्ट होता की अरे तू सोडू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, सोड. काही म्हणजे कसं फॅमिली लाईफ, मित्रांशी बोललो, मग मित्र पण म्हणले की ठीक आहे, तुला सोडायचं असेल तू सोडू शकतो, काय प्रॉब्लेम, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. कसं असते, निर्णय जरी एकट्याचा असला तरी सगळ्यांचा सहभाग त्याच्यात लागतो, सगळ्यांचा निर्णय असतो, कारण ते इम्पॅक्ट सगळ्यावर होत असतो, सगळ्यावर इम्पॅक्ट होत असतो, जरी इनडायरेक्ट असेल डायरेक्ट असेल, तर सहभाग होता. म्हणून माझी जी लाईफ म्हणजे ती जी स्मूथनेस होता ते जास्त होतं त्या माझ्या निर्णयामध्ये. कदाचित त्यांनी अपोज केला असता तर मी चेंज नसतो झालो, माझा निर्णय मी घेतला असता, परंतु फ्रिक्शन वाढले असते. मग त्याच्यात मला त्यांना कन्व्हिन्स करा, मग ते हे करा, मग ते डिस्टर्बिंग झालं असतं, मग ते राहिलं UPSC बाजूला आणि यांना समजून सांगा, अशातला भाग झाला असता, डिस्टर्ब झाला असतं, गोलपासून थोडंसं वंचित होऊ शकतो मग अशा वेळेस होऊ शकतं. त्याच्यामुळे फॅमिली मॅटर करते, फॅमिलीचा रोल मॅटर करतो, मित्रांचा रोल मॅटर करतो की हा म्हणजे लाईफ पार्टनरचा रोल मॅटर करतो की तुम्हाला किती सपोर्ट मिळतो, तुमच्या निर्णय किती स्मूथ जातो हे याच्यावर डिपेंड आहे. मग निर्णय घेतला UPSC करायचा आहे, जॉब सोडायचा. मॅनेजरला सांगितलं जॉब सोडायचा आहे, मला संपला विषय. मग त्यांनी भरपूर कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण मी ऐकलो नाही. मग त्यांनी सांगितले की ठीक है, मैं रिस्पेक्ट करता हूँ तेरा डिसीजन का, यहाँ से 2 साल के बाद तुझे लगता है कि तू नहीं कर पा रहा है UPSC, 2 साल के बाद मेरे पास आना कि मैं वापस आना चाहता हूँ, तेरे को ले लूँगा मैं. मला इतना हा कॉन्फिडन्स त्यांनी मला. US हून पण मला क्लायंटचा फोन आला, मॅनेजरचा फोन आला की म्हणे तू कधी पण मला सांग, मला यायचं आहे वापस, तू येऊ शकतोस, काहीही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुला डायरेक्ट. कॉन्फिडन्स होताच. म्हणजे हे मला असं वाटतं की हे आपल्या कामाचं एक हे आहे, म्हणजे आपल्याला माझ्या कामाचं ते मिळालेलं हे रिसिप्ट आहे, फलित आहे. म्हणजे की मला त्या लोकांनी सपोर्ट केला, कॉन्फिडन्स दाखवला, माझ्यावर विश्वास टाकला की तू येऊ शकतोस नंतर. माझे जे निर्णय घेतलेला आहे ते निर्णय म्हणजे बळ आलं मला की जो निर्णय होता ते करेक्ट आहे आणि मी जरी डाऊन झालो तरी मी वापस येऊ शकतो. इंजिनिअरिंगचाही अनुभव होता, त्याच्यामुळेच तुम्ही सांगितलं की पडणं इम्पॉर्टंट नाही आहे, पडून किती तुम्ही त्याला उठल्यानंतर किती स्मूथली चालता हे इम्पॉर्टंट आहे. कितीदा पडा त्याला इम्पॉर्टन्स नाहीच आहे. तर UPSCचा प्रवास सुरू झाला 2010. मी पहिली प्रिलिम्स क्लिअर करू शकलो नाही, तेव्हा वाटलं की यार ठीक आहे, म्हणजे पहिली आहे, अभ्यास केला होता पण तरी समहाऊ काहीतरी कारणास्तव पहिली प्रिलिम्स क्लिअर नाही करू शकलो. दिल्लीला गेलो होतो मी आणि माझे मित्र सोबतच अभ्यास करायचो, निखिल सोनावणे, ते सध्या असिस्टंट कमिशनर म्हणूनच आहेत GST डिपार्टमेंटमध्ये. तर आम्ही दोघांनी ठरवलं दिल्लीला जाऊया, दिल्लीला थोडं वातावरण वगैरे चांगलं असते. मग दिल्लीला गेलो. मग त्याची प्रिलिम्स क्लिअर झाली होती, माझी प्रिलिम्स काय क्लिअर झाली नाही. मग थोडंसं मला वाटलं की थोडंसं नर्वसनेस आला
आणि दिल्लीचं मला असंही खूप जास्त दिल्ली आवडली नव्हती, म्हणजे सगळ्या बाबतीत खूप जास्त नव्हती आवडली. मग माणूस तिथंच पाहिजे जिथं आपण कम्फर्ट फील करतो, ते महत्त्वाचं. कम्फर्टनेस महत्त्वाचं आहे सगळं. म्हणजे कम्फर्टनेस कशात, कम्फर्ट तुम्ही जर फील करसाल, तुम्हाला सगळ्या गोष्टी हे होत असेल, एन्व्हायरमेंट तुम्हाला सूट होत असेल, सगळं होत असेल, तर तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकता. याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तर नंतर मग दिल्लीहून वापस आलो आणि पुण्यात अभ्यास सुरू केला. मग पुण्यात मित्र इतके चांगले भेटले. मी दिल्लीहून वापस आलो होतो. विलास मुधोळकर मित्र. मग विलास मुधोळकरनं त्या स्वतःचा फ्लॅट मला दिला होता त्यावेळेस. म्हणजे मला जॉब नव्हता त्यावेळेस. मग ते मित्र तो म्हणला की माझ्याच फ्लॅटमध्ये राह, तू कशाला रेंट पाणी हे करतोस. तो त्यावेळेस बॅचलर होता. तर मी फॅमिलीसोबत त्याच्याच फ्लॅटमध्ये राहायचो. म्हणजे एवढं फॅमिली रिलेशन होतं आमचं. तर म्हणजे असा रोल महत्त्वाचा असतो मित्रांचं पण. त्याच्यामुळं फायनान्शियली खूप जास्त मला टेन्शन कधीच आलं नाही. म्हणजे मित्र म्हणजे फॅमिली तर होतीच, माझी ताई भाऊजी फॅमिली हे तर होते, पण मित्रांचा सहभाग खूप लागला. त्याच्यानंतर आशिषनं तर म्हणजे आता तरी माझा पेमेंट 3-4 तारखेला 5 तारखेला होतो, सर्टन राहत नाही. त्यावेळेस तर माझं 1 तारखेलाच पेमेंट व्हायचं की पाठवायचा तो आशिष तिकडून. त्याच्यामुळे फायनान्शियली खूप जास्त टेन्शन नव्हतं. मग UPSCचा प्रवास सुरू झाला. 2 मेन्समध्ये म्हणजे प्रिलिम्स क्लिअर होत गेलो. पहिलाच फक्त प्रिलिम्स मी क्लिअर नाही करू शकलो. त्याच्यानंतर 5-6 अटेम्प्ट दिले. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस प्रिलिम्स क्लिअर करत गेलो. पण 2 वेळेस मेन्स दिली, पण फायनल म्हणजे इंटरव्ह्यूला कॉल नव्हता आला. मग थोडं फ्रस्ट्रेशन आलं की मग त्यावेळेस मला मुलगा पण झाला होता अंश. नंतर मग विचार केला की आपण थोडंसं सिक्युरिटी किंवा मग थोडंसं कॉन्फिडन्स पण कमी झाला होता. मग ते अचिव्हमेंट करूया काहीतरी. तर मग MPSCचा प्रिलिमचा रिझल्ट आला. मग नंतर आम्ही थोडं 35 दिवस म्हणलं प्रिलिमचा रिझल्ट आलेला आहे आणि MPSC मेन्स आपण देऊया. मी आणि निखिल सोनवणे माझा मित्र आत्ताच सांगितलं. तर आम्ही दोघांनी ठरवलं की 35 दिवस 40 दिवस देऊया, म्हणजे आफ्टर प्रिलिमचा रिझल्ट आणि मेन्सपर्यंत हे थोडंसं बघूया आणि आपल्याला थोडं कॉन्फिडन्स येईल, बूस्ट होईल की पोस्ट मिळाली तर. आम्ही तयारी केली. मग UPSC चांगला अभ्यास होता त्यावेळेस, फोकस्ड अभ्यास केला. ते 35 दिवस फक्त MPSC एक्झाम डिमांडिंग अभ्यास केला. तर झालं, म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स मिळाले, पोस्ट मिळाली. सध्याची जी पोस्ट आहे तीच मिळाली, असिस्टंट कमिशनर. सेल टॅक्स होता अगोदर, आता GST झालेला आहे. तर पोस्ट मिळाली. कॉन्फिडन्स खरंच बूस्ट झाला. आणि त्याच वर्षी मला UPSCचा इंटरव्ह्यूचा कॉल पण आला होता. UPSCचा इंटरव्ह्यू दिला. त्याच्यानंतर समहाऊ ते UPSC फायनलिस्टमध्ये होऊ शकलं नाही. 2दा UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. दोन्हीदा म्हणजे फायनल लिस्टमध्ये येऊ शकलो नाही समहाऊ. पण MPSCमध्ये परत एक इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळेस. कारण असिस्टंट GST डिपार्टमेंट थोडंसं पब्लिकमध्ये नाही आहे खूप, म्हणजे ग्राउंड लेवलला काम नाही आहे. जर टॅक्सेशन डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यूच्या बाबतीत आहे, तर बिझनेसमॅनचा जास्त कॉन्टॅक्ट येतो आमचा. तर मला फील्ड लेवल पाहिजे होतं. म्हणजे माझी चॉईस होती IPSची सुरुवातीची, UPSCची, किंवा मग DYSP MPSCमध्ये पोलिसिंगच. हाही निर्णय महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे मी जेव्हा UPSC स्टार्ट केली होती तर UPSCमध्ये मला IAS नव्हतं व्हायचं, IPSच व्हायचं होतं. म्हणजे मला पोलिसिंगच जॉब करायची होती. तर IPS होऊनच काम करायचं होतं. बरेचसे त्यावेळेस तेही निर्णय महत्त्वाचा आहे. त्यावेळेस मी IAS खूप जरी वास्ट असेल किंवा खूप जास्त काम करू शकलो असतो, तरी पण माझी आवड होती IPS. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला IPSच व्हायचं. कोणी काही म्हटलं तरी चालेल. इवन फॅमिलीला पण वाटत होतं की IASसाठी त्यांनी द्यावं, पण मी कधी दिलेलं नाही, IPSसाठीच दिलं होतं. तर निर्णय प्रत्येक वेळेस तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो. तर असा UPSCचा प्रवास होता म्हणजे एकंदरीत. पण 2010 ते 2015 जे सिलेक्शन होईपर्यंत 5 वर्ष अनएम्प्लॉयमेंट. 5 वर्षमध्ये नर्वसनेस आला नसेल, कॉन्फिडन्स लूज झाला नसेल असं होऊ शकत नाही. झालाच असेल. फायनान्शियली जरी मला मित्रांची मदत होती खूप, पण मेंटली थोडंफार डिस्टर्ब होऊ शकतो माणूस. तर याला कसं समोर गेलो मी, तर म्हणजे फॅमिली 5 वर्ष माझी काही डिस्टर्ब झालेली नाही. म्हणजे टू माय लक मला सासूरवाडी पण इतकी चांगली मिळाली. त्यांनी कधीच माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर नाही केला. माझी मुलगी आहे, आम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरला दिलेला आहे आणि तुम्ही काय जॉब सोडून बसलाय 5 वर्ष, असं कधी झालेलं नाही. त्याच्यामुळं तो स्मूथनेसच होता माझ्या निर्णयामध्ये किंवा या काळामध्ये.
स्ट्रगल फक्त मला अभ्यासासाठीच करावं लागलं, फॅमिलीसाठी कधी स्ट्रगल नाही करावं लागलं. घरचे पण आहे म्हणजे खूप जास्त हे दिलं, टेन्शन दिलं, आता करच असं काही प्रेशर कोणी केलेलं नव्हतं मला. तर आणि मित्रांचा आता ह्या 5 वर्षामध्ये त्यांचा तर मोरल बूस्ट करतच होते माझे फॅमिली वगैरे. मित्र खूप आहेत. अमोल आता जे संस्थापक आहेत, अमोलरावशी मी जेव्हा फोन करून बोलायचो, यार अमोल माझं मेन्स क्लिअर नाही झालं यार, म्हणजे पण अमोल काय म्हणायचं, पहिलंच वाक्य त्याचं असायचं, यार तू प्रिलिम्स क्लिअर झाला आहे का कमी आहे का. म्हणजे त्यालाही माहिती आहे की फायनल लिस्टमध्ये म्हणजे फक्त प्रिलिम्स क्लिअर होऊन काय आपण अचीव करणार नाही. पण तो असा का बोलायचा की कॉन्फिडन्स रेज करण्यासाठी. प्रिलिम्स क्लिअर झाला, एवढ्या लोकांमधून झाला, तू खूप मोठी गोष्ट आहे यार, म्हणजे मेन्स दिलाच हेच खूप मोठी गोष्ट आहे, तर असं काही नर्वस होऊ नको, नेक्स्ट टाइम ट्राय कर. म्हणजे असं तो बोलायचा. त्यावेळेस मला मग खरंच कॉन्फिडन्स मिळायचा की अरे हां ठीक आहे, म्हणजे आपण देऊ शकतो, नेक्स्ट टाइम ट्राय करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच मित्रांनी त्याच्यात बरेच आहेत इन्सिडन्स. UPSCचे UPSCचे जे मित्र होते ते खरोखरच चांगले लाभले. निखिल वगैरे, म्हणजे खरं आम्ही एक दुसऱ्याचं मोटिवेशन बनायचो की काही कमी जास्त झालं तर. आणि राहुल शहापुरवाड सध्या IPS आहेत बँगलोरला. तर ते माझं एकदा पायाला प्रॉब्लेम झाला होता, ऑपरेशन करावं लागलं. त्याच्या वेळेस आमचं मेन्सचं एक्झाम होती, मेन्सची पब्याड आम्ही शिकत होतो. राहुल त्यावेळेस IPSचं सिलेक्शन झालं होतं, पण त्यांना सांगत होता दुसऱ्यांना. मग निखिलच्या रूमवर आम्ही जायचो सगळं हे करण्यासाठी. तर त्यावेळेस मग मी माझं पाय घेऊन ऑपरेशन घेऊन घरीच बसलो होतो. मग ह्या सगळ्या मित्रांनी म्हणजे 10 ते 12 लोक, त्याच्यामधले आज कोणी डेप्युटी कलेक्टर आहे, आज कोणी IRS ऑफिसर आहे, क्लास 1 आहेत, आणि तो सध्या IPS, हे सगळ्यांनी ठरवलं की नाही आपण दीपकच्या घरी जाऊया, त्याच्या घरी जाऊनच हे सगळं डिस्कशन करूया, त्याला ते येता येत नाही. की खरोखर असे मित्र लाभणं मला वाटते की लकच पाहिजे, तरच ते शक्य होतं सगळ्या गोष्टी. ते यायचे 1-1.5 महिना माझ्याकडं म्हणजे डिस्कशन करायचं, या गोष्टीतून शिकलो बऱ्याचशा गोष्टी. तर आणि नर्वसनेस आल्यावर काय करायचं बघा मित्रांनो, प्रत्येक लोकांना नर्वसनेस तर येतोच. तर जर अचिव्हमेंट नसेल किंवा फेल्युअर होत असेल तर माझ्याही लाईफमध्ये येत होते. मग मी काय करायचो, शाळेबद्दलच्या काही गोष्टी आठवायचो, कॉलेजबद्दलच्या काही गोष्टी, शाळेमध्ये काय अचीव्ह केलेलं आहे आपण, खरोखर आपली ॲबिलिटी नाही का, ॲबिलिटीवर क्वेश्चन मार्क येतं कधी कधी. मग ॲबिलिटी नाही का हे जर आपल्याला वाटलं UPSC होत नाही आहे, तर मग मी काय करायचो, आठवायचो, बूस्टर्सचं काम करायचं. बूस्टर काय असतात आपल्या लाईफमध्ये, जे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात. जसं मी 4थीमध्ये होतो, 4थीची स्कॉलरशिप पास झालो होतो. 5वीला गेल्यानंतर ते रिझल्ट येतो, म्हणजे 5वीला होतं त्यावेळेस, 4थीचा रिझल्ट आला होता, म्हणजे स्कॉलरशिप पास झालो होतो. त्यावेळेस शाळा बंद होती, कोणीतरी अधिकारी आले होते शाळेमध्ये, आणि शाळा बंद असल्यामुळे मग त्यांनी विचारलं असेल स्कॉलरशिपमध्ये पास झालं आहे, त्यांना माहिती झालं की असं दीपक शिरगुरवार आहे, तो पास झालेला आहे. मग तिथले जे आमचे शिक्षक होते वानखेडे सर, त्यांनी मी शेतात होतो, समहाऊ काहीतरी करत असेल, मग टाईमपास, शाळा नव्हती, काहीतरी बंद होती, त्याच्यामुळे शेतात असेल. मग त्यावेळेस त्यांनी सर, मला आजही आठवतं, सायकलवर ते सर आले, रोडवरच माझं हे होतं शेत, तर ते आले आणि मला म्हटलं की यार तू चल आणि आपल्याला शाळेमध्ये जायचं आहे. त्यांनी घेऊन गेले आणि मला तिथंचा सत्कार झाला. मग आजही आठवते, आणि तिथं माझं शाळेमध्ये नाव लिहिलं होतं. ते जवळपास 10 ते 12 वर्ष होतं, गुणवंत विद्यार्थी म्हणून, कारण स्कॉलरशिपमध्ये पास होणारा 4थीतला मी पहिलाच विद्यार्थी होतो, मला जेवढं आठवतं तेवढं तरी. तर शिक्षकाचा रोल इतका महत्त्वाचा. त्या दिवशी जर त्या वानखेडे सरांना जर वाटलं असतं, कंटाळा केला असतं की नाही तू शाळेत, सर त्या अधिकाऱ्याला सांगितलं असतं की त्यांनी घरी नाही आहेत ते, त्याच्यामुळे ते येऊ शकणार नाही. शेतात आले, शेतात सायकल घेऊन, आणि मला घेऊन गेले. आज ते मोमेंट माझ्यासाठी बूस्टर म्हणून काम करते. खरं सांगायचं की मी काहीतरी आहे अचीव्ह केलं लाईफमध्ये, म्हणूनच मला ते सत्कार तिथं झाला होता. त्याच्यानंतर मग 8वी 9वी 10वीतले इन्सिडेंट आहेत काही. जसं आता माझे ऑल टाईम फेवरेट लोहकरे सर, म्हणजे आमचे मॅथमॅटिक्सचे टीचर होते. तर ते जेव्हा मॅथ्स शिकवायचे, मला असं वाटायचं माझ्या मेंदूवरच लिहित आहेत का काय, फळ्यावर लिहित नाही. मग इतकं चांगलं शिकवत होते, मला रिव्हिजनची कधीच गरजच पडली नाही. तर त्यांनी काय केलं, मी 8वीत असताना वादविवाद स्पर्धेमध्ये उतरवलं. मी म्हणलं सर मला तर काही माहीतच नाही वादविवाद स्पर्धा काय असते. अरे तू उतर म्हणे, फक्त तुला इंट्रोडक्शन मी सांगतो. आणि माझा मित्र होता गजानन संकुरवार. मग आम्ही दोघांनी इंट्रोडक्शन सरांनी सांगितलं, पण त्याच्यानंतर काही सांगितलेलं नाही. त्यांनी ढकलून दिला आम्हाला, वादविवाद स्पर्धा करा सगळ्यांसमोर शाळेचं. मग आम्ही खरोखर ते येत गेला आतमध्ये, काही गोष्टी चर्चा केल्या. तर ते क्वालिटी किती आहे याला इम्पॉर्टंट नाही आहे, पण आपण तिला बोललो काही ना काही, हे इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मी कसा बोलतो
ही गोष्ट लक्षात घेऊन आमचे मुख्याध्यापक म्हणजे वाडेकर सर आदर्श व्यक्तिमत्व, त्यांनी म्हणजे आमच्या शाळेला आत्तापर्यंत जे हे केलेलं आहे, त्यांनी आज म्हणजे 25 वर्षापासून ते चालवते संस्था, एकदम उत्तम आदर्श व्यक्तिमत्व, खूप डिसिप्लिन, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकलो मी. त्यांनी एक उपक्रम मला बोलवलं त्यांनी त्यांच्या चेंबरमध्ये, म्हणे तुला तुझं बोलू शकतोस चांगला, तर आपण एक उपक्रम चालू करूया. रोज मी न्यूज लिहितो, रेडिओ ऐकूत आपण, त्यावेळेस न्यूजपेपर नव्हते गावामध्ये, 8वीत 92-93ची गोष्ट असेल, त्यावेळेस न्यूजपेपर नव्हते. मग आपण ऐकूया न्यूजपेपर, मी तुला न्यूजपेपर लिहून देतो आणि सगळ्या चौकात सांगायचं, म्हणजे आम्ही प्रार्थना चौकात म्हणायचो, त्यावेळेस चौकात व्हायचं. तर मी म्हटलं सर ठीक आहे. मग मी सरांच्याकडे रोज सकाळी बसायचो, सरांच्या घरी, त्या न्यूज ऐकायचो, दोघं जण ते न्यूज लिहायचे, मला लिहून द्यायचे आणि मी न्यूज सगळ्यांसमोर, मग लोकही ऐकायचे. त्यावेळेस ते चौकच तसं होतं आमच्या गावातला, मग न्यूज सांगायचो सगळ्यांना. मग ते कॉन्फिडन्स इतका बूस्ट झाला होता, म्हणजे 8वी 9वी 10वी सलग 3 वर्ष मी ते काम केलं. आज मी ते आठवतो, म्हणजे काहीतरी फेलियर आलं तर मी त्या गोष्टीकडे बघतो की अरे आपण केलेलं आहे काही ना काही, म्हणून झालेलं आहे. मग शिक्षकांचा रोल, आता लोकरे सरांनी जर मला वादविवाद स्पर्धेमध्ये उतरवलं नसतं तर कदाचित वाडेकर सरच्या लक्षातही आलं नसतं की असं काय. म्हणजे महत्त्वाचा रोल आहे शिक्षकांचा, की मी विसरू शकत नाही कधीच, खरोखर. आणि तुम्ही पण म्हणजे कधी कधी असं झालं तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं काहीतरी इन्सिडेंट घडून येतात, त्याच्यामुळं हे बूस्टर तुम्ही आठवा. 1 रुपयाचं बक्षीस का होईना, एक IAS ऑफिसरचं मी वाचलं होतं, 1 रुपयाचे बक्षीस त्याच्या वडिलांनी दिलं होतं, ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवलं होतं. का? हे बूस्टरचंच काम करतं, खरोखर आहे मित्रांनो. तर अजून एक, माझ्या जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये मी फर्स्ट इयरमध्ये स्ट्रगल करत होतो, त्यावेळेस माझ्या ताईनं सिल्लोडला असते ती त्या ताईनं मला एक माझ्यामध्ये 8 ते 10 पेजेसचं लेटर लिहिलं असेल, तू कसा होता 10वीपर्यंत आणि आज कसा झाला आणि कसं व्हायला पाहिजे, कसं. 8 ते 10 पेजेस, एकदम मोटिवेशनल लेटर. आजही 25 वर्षानंतर, म्हणजे 20 ते 25 वर्ष झाले त्या लेटरला, आजही ते लेटर माझ्याकडे जशाला तसं आहे, कपाटात ठेवलेलं आहे, फाईलमध्ये ठेवलेलं आहे. मी ते, मला कधीतरी कॉन्फिडन्स लूज झाला, मी लेटर नक्की वाचतो. 100s ऑफ टाइम्स ते लेटर वाचलं असेल. हे कशासाठी? खरोखर याच्यानं एनर्जी येते. सगळ्यांनी असंच, म्हणजे आयुष्यामध्ये फेल्युअर आलं म्हणजे सगळं झालं अशातला काही भाग नसतो. तुम्ही काही ना काही अचिव्हमेंट करतच असतात, ते गोष्टी आठवा आणि परत कॉन्फिडन्स गेन करून परत कसं आपल्याला मिशनवर जाता येईल हे ठरवणं महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं हा माझा अनुभव. आता MPSC कोणीतरी मला प्रश्न विचारला, MPSC आणि UPSC मधला काय फरक. आता फक्त इकडे अधिकार मध्ये होता येतं, फक्त UPSC मध्ये तुमचं अधिकार क्षेत्र वाढतं. डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा SP किंवा वेगवेगळ्या कमिटीच्या चेअरमनपदी IAS लोक, IPS लोक असतात, तर तुमच्या बऱ्याचशा तुम्ही कामं जास्त करू शकता. त्याच्यामुळे मी UPSC ठरवलं होतं की मला काम करायचं तर UPSC आपण करायला पाहिजे. तर हा माझा एक्सपिरियन्स होता, म्हणजे जवळपास. आता याच्यामध्ये काही गोष्टी मला सांगायच्या आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना. आता समजा जे लोक आता स्पर्धा परीक्षेसाठी निर्णय घेतलेले आहेत, त्यांनी म्हणजे जर निर्णयावर असतील, कन्फ्युजन स्टेटमध्ये असतील, तर त्यांनी एकच ठरवावं की हे मी खरोखर माझ्या मनातून आहे का, खरोखर माझ्या मनातून आलेलं आहे का, खरोखर मी हे काम करण्यासाठी जातोय का. कारण एक्सटर्नल जे चकाकी आहे, लाल दिव्याची गाडी असेल किंवा आवरा असेल किंवा दुसरं का, म्हणजे 10 लोक आपल्यासाठी काम करतात किंवा मग एक वजन असते, सोशल स्टेटस असतो, या सगळ्या गोष्टी जास्त काळ टिकत नाही मित्रांनो. कारण तुम्हाला किती दिवस टिकणार आहे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष हार्डली. त्याच्यानंतर तुम्हाला कामातच मजा पाहिजे. बघा, अब्दुल कलाम सर, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट, लास्ट श्वासापर्यंत काम करू शकले. कारण काय त्याचं? कारण त्यांना ती आवड होती, खूप आवड होती त्यांना, त्यांचं पॅशन होतं ते, त्याच्यामुळे ते त्या लेवललाच गेले होते. सचिन तेंडुलकर 24 तास निरंतर सेवा देऊ शकले क्रिकेटमध्ये. का? कारण त्यांची ती आवड होती, पॅशन होतं. म्हणून मी एकच सांगू इच्छितो तुम्हाला की तुमचा निर्णय, तुम्ही जर कन्फ्युजन स्टेटमध्ये असाल स्पर्धा परीक्षेबद्दल, तर तुम्ही म्हणजे ओळखा, म्हणजे माझं खरोखर मी करू शकतो का, हे मी करणार आहे का, मला हे आवडतं का. हे जर निर्णय तुमचा झाला तर फुल्ली कोणाचाही विचार करू नका, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आजूबाजूला भटकू नका. कोणालाही काही जरी कोणी, भरपूर लोक म्हणतात यार कितना अटेम्प्ट देगा, काय करायचं, तुझ्याच्यानं होत नाही. भरपूर लोक निगेटिव्ह आहेत, तुझ्याच्यानं शक्य नाही यार हे, म्हणजे बघ तू होते का. अशा गोष्टीकडे बिलकुल पॉझिटिव्ह एनर्जीच ठेवायची. पॉझिटिव्ह एनर्जीच्या लोकांनाच जास्त करून संपर्कात राहायचं, अशा लोकांच्या संपर्कात राहायचं नाही. तर ही जास्त गोष्ट आहे. एकदा तुम्ही ठरवलं, डिटर्मिनेशन पक्का पाहिजे, गोल पक्का पाहिजे, डिटर्मिनेशन पक्का पाहिजे. डिटर्मिनेशन तुमचं झालं, स्पर्धा परीक्षेची तयारी मला करायची आहे. त्याच्यानंतर डेडिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. डेडिकेशन म्हणजे फुल्ली डेडिकेशन, म्हणजे तुम्हाला जरी तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी
5-6 तास करत असाल, 7-8 तास करत असाल तुमच्या याच्यानुसार, तर पण तुमचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे, तुमची जी विचारशक्ती आहे, ते पूर्ण इन्व्हॉल्वमेंट, तुमची 24 तास इन्व्हॉल्वमेंट तुमच्या गोलकडे असलं पाहिजे. तुम्ही, मी तर नेहमी सांगतो, मी जेवण करताना, आंघोळ करताना, टाइमपास करताना, ट्रॅव्हलिंग करताना, झोपताना, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ते UPSC MPSC किंवा ते ही गोष्ट इन्व्हॉल्वमेंट करा त्याच्यामध्ये, जास्तीत जास्त इन्व्हॉल्व. म्हणजे काय होईल, तुम्ही अधिकारी, म्हणजे आता मला अधिकारी व्हायचं तर मी आजच अधिकारी झालो, आजच अधिकारी म्हणून जगतोय. जगा, अधिकारी म्हणून जगा जोपर्यंत होत नाही तो, कारण त्याशिवाय तुम्हाला ते फील येणार नाही. तर डिटर्मिनेशन, डेडिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. यासाठी काय लोकांना काय वाटतं की यार मग सोशल गॅदरिंग वगैरे करूया, मित्रांची लग्न आहे, पार्टी आहे, किंवा मग घरात काहीतरी फंक्शनच आहे, घरात कोणातरी हॉस्पिटलाइज्ड आहे, मेडिकल हे आहे, तर असे बहाणे नको आहे मित्रांनो, काही बहाणे नको आहे. तुम्हाला तुमची अनलेस अँड अंटिल तुमची गरजच आहे. म्हणजे तुम्ही जर तिथं पोहोचला नाहीत तर काहीतरी लॉस ऑफ लाईफ होऊ शकते, किंवा कशाचा तरी मोठा लॉस होऊ शकतो जे न भरण्यासारखा. अशा वेळेसच तुमचं तिथं प्रेझेन्स महत्त्वाचा असतो. अदरवाईज कोणत्याही परिस्थितीत महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही डेडिकेशन म्हणजे डेडिकेशन, कोणाचे लग्न मिस केले चालते. मी माझ्या 5 वर्षाचा अनुभव सांगतो. माझा एकही मित्र याच्यामध्ये गमावलेला नाही आहे. मी सगळे मित्र माझ्या आजही तसेच आहेत. आजही त्यांच्यावर एवढंच प्रेम आहे, आजही आम्ही तेवढंच कॉन्टॅक्टमध्ये आहे. 5 वर्षात मी एकही आउटगोईंग कॉल केला नसेल मित्रांना. म्हणजे जे आले ते मला आलेच, इनकमिंग कॉलेज, खरं सांगतो. म्हणजे जवळचे मित्र आहेत ते कधी जाणार नाही. अंडरस्टँडिंग असते की हा अभ्यास करतो, याला करू दे अभ्यास. त्याच्यामुळे तुम्ही भटकू नका. म्हणजे थोडं कम्फर्टनेसच्या बाहेर. आता कम्फर्टनेस काय आहे, बऱ्याचशा लोकांना कम्फर्ट असतो की सगळे ॲक्टिव्हिटी करून मी स्पर्धा परीक्षा किंवा दुसरं करिअर करतो किंवा सगळ्या कॉम्पिटिशन करतो. कम्फर्टनेस सोडायची तयारी नसते. म्हणजे मी सोशल गॅदरिंग पण करणार, लग्न अटेंड करणार, किंवा मग TV पण बघणार, किंवा मूवीज पण बघणार, आणि हे पण करणार, कारण हे माझा कम्फर्टनेस आहे. कम्फर्टनेसच्या बाहेर जोपर्यंत तुम्ही, कम्फर्टनेस त्या सर्कलमध्ये आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ध्येय अचीव करणं खूप इम्पॉसिबल, म्हणजे जवळपास अशक्य. झालं तरी ते म्हणजे खूप स्ट्रगलिंग तुम्हाला असेल. परंतु थोडं कम्फर्टच्या बाहेर या. आणि नॉर्मल ॲक्टिव्हिटी जोपर्यंत तुम्ही सेटल होत नाही, जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स येत नाही की मी आता दोन्हीकडे लाईफ बॅलन्स करू शकतो, तोपर्यंत फुल्ली डेडिकेटेड, म्हणजे कम्फर्टनेसच्या बाहेर येणं. आता आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटजी खूप महत्त्वाची, प्लॅनिंग खूप महत्त्वाची. आता प्लॅनिंगच नसेल तर मग आज केलेला अभ्यास उद्या केला काय किंवा परवा केला काय फरक पडणार आहे? प्लॅनिंगच नाही आपल्याकडे. ठीक आहे, आजचा न्यूजपेपर नाही वाचला, उद्या वाचतो, काय फरक पडणार आहे? अशी माइंडसेट तयार होते. तुम्हाला जर आता 1 वर्षाची प्रोसेस, मी तर नेहमी म्हणतो 1 वर्षाचा तुमचा अभ्यास आणि 1 वर्षाचा प्रोसेस, 2 वर्षाच्या वर लागायला नाही पाहिजे. मला लागले कारण मी काहीतरी चूक केले असतील म्हणून लागले. पण 100% तुम्ही देत असाल, 100% डेडिकेशन, 100% इन्व्हॉल्वमेंट, 1 वर्षाचा अभ्यास, 1 वर्षाचा प्रोसेस, 2 वर्षामध्ये तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार, नक्कीच येणार. प्रामाणिकपणा जोपासली पाहिजे. इन्व्हॉल्वमेंट झाली का तुम्ही स्ट्रॅटेजी करा, प्लॅनिंग करा. प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. 6 महिन्याच्या नंतर मी काय वाचणार आहे आज मला माहिती पाहिजे. 3 महिन्यानंतर काय वाचणार आज मला माहिती पाहिजे. किती रिव्हिजन करणार आहे मला माहिती पाहिजे. फर्स्ट रीडिंग किती, सेकंड रीडिंग किती, थर्ड रीडिंग किती, किंवा फोर्थ रीडिंग किती, हे आपल्यासाठी असतं. मला मेमरी किती माझी, म्हणजे एखाद्याला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतं, ठीक आहे ना, ते त्याची ॲबिलिटी आहे. आपल्याला 3दा वाचावं लागतं, ह्याच्यात काय आपला कमीपणा नाही आहे किंवा आपली ॲबिलिटी कमी, अशातला भाग नाही आहे. काय फरक पडतो? आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे, आपल्याला कॉम्पिटिशन त्याच्याशी करायचं नाही आहे की तो मला तुझं पहिल्यांदाच हे होतं आणि मला 3दा रिव्हिजन लागतं. काही कमीपणा जाणून घ्यायची गरज नाही. 5 वेळेस 10 वेळेस जरी तुम्ही रिवाईज केला काही हरकत नाही. एक्झाम क्लिअर व्हायची आपल्याला. त्यासाठी तुमची प्लॅनिंग महत्त्वाची. मला एवढे लागतात आणि माझी प्लॅनिंग अशी आहे. पूर्ण प्लॅनिंग असणं, सब्जेक्ट वाईज प्लॅनिंग करा, डे वाईज प्लॅनिंग करा. म्हणजे काय होईल, आज जर तुम्ही न्यूजपेपर वाचला नाही, आज जर त्या सब्जेक्टचं प्लॅनिंग जे तुमच्या प्लॅनिंगमध्ये होतं समहाऊ कोणाच्या डिस्टर्बन्समुळं तुम्ही जर ते वाचलं नाही तर उद्या टेन्शन येणार की आज तर वाचलं नाही, कॉम्पेन्सेट कसं करणार, कारण पूर्ण दिवस ब्लॉक आहेत, कसं करणार? पण त्याच्यामुळं प्लॅनिंग महत्त्वाचं. प्लॅनिंगनं तुम्ही गेल्यात, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं तर तुमचं यश नक्कीच आहे. यश जरी नसेल तर समाधान नक्कीच असतो. प्रत्येक वेळेस आपण प्रयत्न केले आणि प्रयत्नाला यश मिळतच. 99.99% जरी मिळत असेल, पण 0.1% जरी फेल्युअर येत असेल तरी ते हरकत नाही. पण समाधान महत्त्वाचं.
की मी हे काम केलं आहे, माझं 100% दिलं आहे, तरी माझं झालं नाही, काहीच हरकत नाही मित्रांनो, काहीही प्रॉब्लेम नाही जरी झालं नाही, समाधान घ्या. मी दिलेलं आहे, मी केलेलं आहे, माझं दिलेलं आहे, समाधानी राहा. कारण UPSC MPSC कोणतंही स्पर्धा असेल, कोणतंही करिअर असेल, हे काय शेवटचं करिअर नसतं. आयुष्यभरामध्ये त्याच करिअरमध्ये तुम्ही राहाल. कितीतरी IAS ऑफिसर, कितीतरी IPS ऑफिसर, कितीतरी अधिकारी आज आपण सोडलेले बघितले. 10-10 वर्ष, 15-15, 20-20 वर्षानंतर त्यांनी सोडून दुसरं सामाजिक चळवळ केलेली आहे, किंवा त्यांना जे इंटरेस्ट आहे त्या कामात ते आज सक्सेसफुल झालेले आहेतच. त्याच्यामुळं करिअर आपल्यासोबत लाईफ टाईम चिपकत नसते. लाईफ टाईमसोबत आपलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, म्हणजे UPSC तुम्हाला काय शिकवतं आहे, UPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा, पर्सन टू पर्सनॅलिटी. तुम्ही एक नॉर्मल पर्सन असता तर तुमची पर्सनॅलिटी घडते मित्रांनो. याच्यात तुम्हाला घाटाचा सौदा नाही आहे. याच्यामध्ये मी कुठेतरी वाचलो होतो राजमुद्रामध्ये माझ्या मते, की UPSC का हारा हुआ हाथी भी 100 करोड का होता है. म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, तुम्ही इतकं वाचलेलं असतं, जगातली प्रत्येक घटना तुम्ही रिलेट करू शकता. प्रत्येक घटना आज 370 आर्टिकल हे झालेलं आहे. काश्मीरमध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती, तुम्ही अभ्यास केलेला असतो, त्याच्यामध्ये रिलेट करू शकता. चायना बॉर्डर काय चालू आहे, नेपाळचं काय चालू आहे, तुम्ही ऑलरेडी रिलेट करू शकता. तुम्हाला माहिती आहे काय आहे. तर तुम्ही रिलेव्हंट राहाल, जगाशी तुम्ही नेहमी रिलेव्हंट राहाल. अधिकारी झालात नाही झालात याच्यापेक्षा जास्त तुमचं समाधान महत्त्वाचं आहे. तुमची पर्सनॅलिटी घडते, तुम्ही त्याच्यात रिलेव्हंट राहाल. कधी तुम्हाला डिस्कशनमध्ये, कधी तुम्हाला बॅलन्सिंग अप्रोच येईल, तुम्हाला कधी एक्स्ट्रीम निर्णय कधीच घेणार नाही तुम्ही. बॅलन्स ठेवण्याची तुमच्यामध्ये निर्णय क्षमता तुमची डेव्हलप होईल. आणि म्हणजे बॅलन्स म्हणजे कसा असतो, एक्स्ट्रीम स्टेप नाही घ्यायचा. कोणतंही व्ह्यू आपली एक्स्ट्रीम नसली पाहिजे. खूप एक्स्ट्रीम व्ह्यूज आहे, लेफ्ट असो राईट असो, कोणतेही खूप एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत, अशातलं तुम्ही असे घडतच नाहीत. तुम्ही जर मनापासून अभ्यास केला, मनापासून वाचलं, असं होणारच नाही. त्याच्यामुळं बॅलन्स येतो, पर्सनॅलिटी घडते, पर्सन टू पर्सनॅलिटी. त्याच्यामुळं UPSC जरी झालं नाही, मलाही खंत आहे, IAS होऊन IPS होऊन काहीतरी काम करण्याची इच्छा होती, होऊ शकलो नाही, खंत राहील. पण समाधान हे आहे की मी जे निर्णय घेतला ते योग्यच होतं. आज मला जे मी म्हणत होतो की माझं रेकग्निशन त्या कामासाठी मला दिसत नाही आहे, ते आज मला दिसतंय. टॅक्सेशन, मी एखादी गोष्ट केली, मी एखादी ॲक्शन केली, त्या ॲक्शनचं जर रेव्हेन्यू रिकवर होत असेल, गव्हर्नमेंटचा जर त्याच्यात फायदा होत असेल, मी इनडायरेक्ट टॅक्समध्ये आहे म्हणून माझं युटिलिटी पण इनडायरेक्ट आहे. म्हणजे मी आलेल्या कामाचं गव्हर्नमेंटच्या ट्रेझरीमध्ये जमा होईल आणि त्या ट्रेझरीमधून लोकांपर्यंत डेव्हलपमेंटमध्ये पैसा पोचेल. तर युटिलिटी आहे, समाधान आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे करता ते मनापासून करा, कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन करा. आता बरेचसे लोक, आता आपण मी एक्झाम्पल देऊ कम्फर्ट झोनचं. आता बरेचसे डॉक्टर सांगतात, हार्ट पेशंट असतील किंवा आजकाल थोडं अटॅकचे प्रमाण पण वाढलेले आहे, हार्ट पेशंट असतील, डायबेटिक पेशंट पण असतील, तर बरेचसे डॉक्टर सांगतात की तुम्ही एक्सरसाइज करा, तुमचं डायबिटीस कमी होईल, तुमचा BP कमी होईल, योगा करा. रामदेव बाबा म्हणतात योगा करा. पण आपण का करत नाही? ते काय खूप हार्ड आहे का? ते एक्सरसाइज खूप हार्ड आहे, चालण्याला खूप त्रास, असं काही नाही. कम्फर्ट लेवल सोडायची तयारी नाही आहे. मला सकाळी उठून मी कुठंतरी एक्सरसाइज करो, हे कम्फर्ट लेवल सोडायची म्हणायची तयारीच नसते. कम्फर्टनेस कशात आहे? सकाळी उठायचं, घरात राहायचं, आराम करायचा, ह्याच्यातच कम्फर्टनेस असतो बऱ्यापैकी. जे लोक कॉन्शियस आहे, जे लोक आहेत, त्यांच्यासाठी मी बोलतच नाही. जे लोक कम्फर्ट, त्यांनी ऑलरेडी कम्फर्ट सोडला आहे, त्यांनाही आवडतच असेल ना की आराम करायचा. आराम कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतो. त्याच्यामुळे त्यांनी कम्फर्ट सोडला आहे म्हणून ते आज फिट अँड फाईन आहेत, हे आहेत. माझ्यासाठी पण लागू होतं हे. आणि म्हणून आता मी पण जिम लावायचं म्हणून, मी आणि आमचे मित्र आहेत शिवकुमार, आम्ही 2 ते 3 महिने लेट केलं. कारण कम्फर्ट झोन सोडायची तयारी नव्हती जिम करायची. पण शेवटी लावला आहे, जिम लावला, 3-4 महिने रिझल्ट आला, म्हणजे वजन कमी झालं. एक एक्झाम्पल सांगतो की कम्फर्ट झोन कसा सोडायचा. आणि एकदा तुम्ही कॉन्फिडन्स झालात तर मग तुम्ही दोन्हीकडे लाईफ तुम्ही बॅलन्स करू शकता. पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ प्लस प्रोफेशनल लाईफ, दोन्ही लाईफ तितक्याच महत्त्वाच्या आहेत. दोन्ही लाईफ तितक्याच एन्जॉय करायला पाहिजे. फक्त प्रोफेशनल लाईफ एन्जॉय करून काही फायदा नाही, फॅमिली लाईफ पण एन्जॉय करायला पाहिजे. आणि फॅमिली लाईफ पूर्णपणे न करता सोशल हे पण व्हायला पाहिजे. आपल्या कामाचं काही नाही, समाजाला पण त्याचा फायदा झाला पाहिजे, समाजाला देणं लागतो, ही भावना नेहमी राहिली पाहिजे. म्हणून तर म्हणलं की हे जे jizavu.com करतं आहे हे तर समाजाला देणं लागतं म्हणूनच करतायत. आणि दुसरं एक मी पॅरेंट्सला सांगू इच्छितो, पण त्यांनी इम्पोज नाही करायला पाहिजे कोणताही निर्णय. आता बऱ्याचशा पॅरेंट्सला वाटतं माझा मुलगा अधिकारी व्हायला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या चष्म्यातून का बघता त्यांना, विद्यार्थ्यांना?
तुमचा चष्मा तुमच्याजवळ ठेवा ना. त्याला काय पाहिजे, त्याला खरोखर डॉक्टर व्हायचं आहे का, तो खरोखर तो करू शकतो का, किंवा खरोखर तो इंजिनियरच व्हायचं आहे का, तो खरोखर त्याला आय एस एस व्हायचं आहे का, खरोखर आय पी एसच व्हायचं आहे का, हे थोडं टेस्ट आपण केली पाहिजे. त्याचाही इंटरेस्टचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि जसं आता मी एक्झाम्पल द्यायचं असेल तर एखाद्या स्पर्धा परीक्षा असा वाटत 5वी 6वी 8वीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना वाटत असेल की मला माझा विद्यार्थी आय एस झाला पाहिजे. त्यांनी एक छोटं काम करावं. ते त्यांना न्यूजपेपर द्या. तुम्ही मराठीचं न्यूजपेपर द्या, इंग्लिशचं ज्याच्यात कम्फर्टेबल असतील ते न्यूजपेपर द्या, ज्याला त्याच्यात समजत असेल ते न्यूजपेपर द्या. सुरुवातीला त्याला काहीच कळणार नाही. त्याला फक्त गाईड करा की कोणते न्यूज वाचले पाहिजे, काय वाचलं पाहिजे, हे थोडं गाईड करा. किंवा एखाद्या एक्सपर्टचं ओपिनियन घ्या त्याच्यामध्ये की कसं वाचलं पाहिजे न्यूजपेपर. त्याला सांगा असं असं न्यूजपेपर वाच. सुरुवातीला तो कन्फ्यूज होईल, सुरुवातीला कंटाळा येईल. काही दिवस त्याला गाईड करत वर्ष 2 वर्ष 5 वर्ष तुम्ही त्याला रोज फीडबॅक घेत जा. 5 मिनिट न्यूज पेपरमध्ये काय वाचलं मला फक्त 5 मिनिट सांग, तुला येस. थोडं इम्प्रूव्हमेंट होईल त्याच्यामध्ये. त्याला इंटरेस्ट जर डेव्हलप झाला खरोखरच, म्हणजे राजकारण, कारण बऱ्याचशा न्यूज वाचून तो डेव्हलप होईलच, पण त्याला इंटरेस्ट कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. कारण न्यूजपेपरमध्ये फक्त काय स्पर्धा परीक्षेची माहिती हे थोडी येणार आहे. त्याच्यात सामाजिक चळवळीचे नेत्यांचं काहीतरी लेख असेल, कोणाचं तरी लाईफ इन्स्पायर केलेलं असेल, कोणाचं तर काहीतरी कामाचं असेल, अधिकाऱ्यांचा असेल, कोणी असतील त्याच्यामध्ये, डॉक्टरचा असेल, एखादा मोठा डॉक्टर कोणाबद्दल येऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला जर इंटरेस्ट डेव्हलप झाला स्पर्धा परीक्षेबद्दलचा असेल कोणत्याही, त्यावेळेस तुम्ही ठरवा की त्याला आपण कशात टाकायचं पाहिजे. म्हणजे सडनली कोणीतरी माझा मित्र झाला आहे, माझा मित्राचा मुलगा झाला आहे, किंवा कोणीतरी भाऊ झाला आहे त्याच्यामुळं यांनी व्हावं असं नाही. कंपॅरिझन नाहीच मित्रांनो. म्हणजे कंपॅरिझन कोणत्याही पर्सनॅलिटीला ठेवलं नाही पाहिजे. कंपॅरिझन नाही. प्रत्येक जण वेगळा असतो, प्रत्येक जण त्याच्या माइंडनं हुशार असतो. आता आपण बरेचसे मूव्हीज बघतो त्याच्यामध्ये त्यांनी हेच संदेश देतात की म्हणजे प्रत्येक जण युनिक असतो, प्रत्येक जणात त्याचा टॅलेंट असतो, त्याच्यामध्येच जायला पाहिजे. तो त्याच्यातच काम करू शकतो. बघा ना, माझंच एक्झाम्पल आहे. मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जरी नंतर थोडंसं निर्णय माझा चेंज झाला आणि गेलो, पण ते किती काळ टिकलं, काहीच वर्ष टिकलं ना, काही वर्ष टिकलं. आणि ते मला नंतर वाटलं की मग मनातून येत नव्हतं ते की हे करावं म्हणून. असं असते सगळ्यांच्या बाबतीत, तेच असतं. म्हणजे तुम्ही जर जबरदस्ती काही काम करण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त काळ टिकत नाही. म्हणून मी अब्दुल कलाम साहेबांचं वगैरे एक्झाम्पल दिलं की वयाच्या 70व्या वर्षी, म्हणजे वयात जितकं त्यांचं वय होतं लास्ट याच्यापर्यंत, ते तिथपर्यंत त्यांनी काम केलं. तर मजा घ्या, प्रोसेस एन्जॉय करा मित्रांनो. म्हणजे तुम्ही जे काही काम करताय ना, म्हणजे मला व्हायचंच आहे ते एखाद्या चाइल्ड सायकोलॉजीसारखं, मला अधिकारी व्हायचं तर व्हायचंच आहे, ठीक आहे, ओके गुड. मग ते चाइल्ड सायकोलॉजी नको की मला म्हणजे पाहिजे तर नाही, तर मग मला थोडं डिस्टर्ब होईल, मेंटली प्रॉब्लेम होईल. मॅच्युअर डिसिजन यायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि प्रोसेस एन्जॉय करा. त्याच्यातून काही ना काही तुम्हाला शिकायला मिळतंच नक्की. UPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील, कोणत्याही असेल, त्याच्यातून मला एक गोष्ट नेहमी वाटते, देर इज नथिंग कॉल्ड बॅड एक्सपिरियन्स इन एनीबडीज लाईफ. ऑलवेज देर इज अ गुड एक्सपिरियन्स ॲज लॉंग ॲज यू आर लर्निंग फ्रॉम इट. म्हणजे तुमचे गुड एक्सपिरियन्स हा नेहमी गुडच असतो, बॅड कधीच नसतो. त्याचं फक्त तुम्हाला त्या एक्सपिरियन्समधून शिकता आलं पाहिजे, तुम्हाला त्याच्यातून घेता आलं पाहिजे. तर हेच महत्त्वाचं आहे. पर्सनॅलिटी महत्त्वाचं आहे, व्यक्तिमत्व महत्त्वाचं आहे. तुम्ही लाईफमध्ये कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, कोणत्याही फेल्युअरला समोर जाऊ शकता. फक्त तुम्ही स्टेबल राहणं महत्त्वाचं आहे, काम राहणं महत्त्वाचं आहे. इच्छा तिथे मार्ग, हे नक्कीच मिळतो आपल्याला. आणि परिस्थितीला कोणी ब्लेम करू नका. परिस्थिती नाही माझी, किंवा मग माझा फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे, फायनान्सचा प्रॉब्लेम, मिळतं म्हणजे ठीक आहे, तेही परिस्थिती असतंच बऱ्याच लोकांची, त्याच्यातही सोल्युशन निघत नसतो. पण मोस्ट ऑफ द टाइम्स परिस्थितीला आपण माफ करू शकतो. माझ्याकडे खूप एक्झाम्पल आहेत. माझ्याच इंजिनिअरिंगचे जे खूप चांगले मित्र आहे, म्हणजे आशिषचं जर माझा एकदम जवळचा मित्र आहे, त्याचं म्हणजे फॅमिली डिस्टर्ब वगैरे थोडंसं, आणि त्यातही त्याचा एज्युकेशनवर कधीच परिणाम झाला नाही. दुसरं कोणी म्हणजे असल्याचं बहाणाच मिळाला असता ना की ठीक आहे, म्हणजे माझे फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे, विचार नाही, मग मी अभ्यासात थोडं प्रॉब्लेम होतो, पण कधीच अभ्यासावर त्यांना परिणाम होऊ दिला नाही. जरी तो मेंटली बाकीच्या काळात जरी डिस्टर्ब असेल, पण अभ्यासच्या काळात शैक्षणिक कधीच त्याचं नुकसान झालेलं नाही, त्यांना किंबहुना ते होऊ दिलं नाही. दुसरं एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे परमेश्वर आरेवारचं. परमेश्वर आरे म्हणजे विलास मुधोळकरचा चांगला मित्र आहे. आणि तो म्हणजे बरंच फायनान्शियली थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं त्याच्या याच्यामध्ये. विलाससारखे मित्र त्याच्याजवळ होते, मग त्यांना मदत केली, किंवा एखादी सरनी मदत केली. विलासकडून भरपूर गोष्टी ऐकल्या त्याच्याबद्दल. तर आणि मी पण स्वतः एक्सपिरियन्स केलं. तर असा माणूस
त्याच्यासोबत एक इन्सिडेंट पण शेअर करतो. आम्ही म्हणजे मी, विलास, आदर्श आणि परमेश्वर आम्ही हैदराबादला गेलो होतो. हैदराबादला बुक्स आणायला गेलो. 40% तिथे डिस्काउंट मिळतं. इंजिनिअरिंगचे बुक्स आणले मी, आमचे सगळे स्वतःचे आणले. पण त्याला मग आरेवारला म्हणजे परमेश्वरला वाटलं की यार आपण हे बुक्स आपण तो एक दिवस माझ्याकडे आला काही 15 दिवसानंतर माझ्याकडे आल्यावर म्हणे तू माझ्यासोबत हैदराबादला येशील का? विलास आणि आदर्श थोडं बिझी आहे, तू माझ्याकडे येशील का? म्हणलं ठीक, काय प्रॉब्लेम, आपण बुक्स आणूया. कशासाठी? तर हॉस्टेलमध्ये जेवढे लोक आहेत त्यांच्याकडून लिस्ट घेऊया, त्यांना 40% डिस्काउंट देऊया, पण 10 रुपयेप्रमाणे त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे आपण आपल्यासाठी घेऊया. म्हणजे आणि त्याच्यामुळे माझं काय होईल तर 1 महिना माझं त्याच्यामध्ये निघू शकतो. इतकी परिस्थिती. मी एका सेकंदात त्याला हो म्हटलं आणि आम्ही हैदराबादून भरून पुस्तकं आणले. 5-6 बॅग्स असतील, जितकं आपली शक्य आहे शारीरिक कॅपॅसिटी. म्हणजे मी अशा परिस्थितीतून निघालेला माणूस आज फेसबुकमध्ये आहे. मी सांगतो आपलं जेवढं इयरली इन्कम नसेल त्याचं मंथली इन्कम आहे. 2 अमेरिकेत बंगले इतके मोठे आहेत. म्हणजे अशी परिस्थितीमधून मात करून गेला. त्यांना कधीच एक्सक्यूज दिला नाही. संदेश तावरी असतील, संदेश तावरीच्या बाबतीत असंच आहे. मला म्हणायचो इतना डार्क से क्यों लिखता है, पेन खरा जल्दी असं तर कधी विचारच केला नाही की पेन लगेच हे होईल आणि डार्क का बरं लिहायला पाहिजे. तो इतका विचार करायचा की पेन म्हणजे जपून वापरायला पाहिजे. इतकी परिस्थिती हलाखीची होती. तो आज गुगलमध्ये आहे. म्हणजे अमेरिकेच्या टॉप म्हणजे जगामधला टॉपमोस्ट कंपनी म्हणू शकतो आपण, जगामधला टॉपमोस्ट कंपनी. तर या परिस्थितीवर तो आहे. जो माणूस पेन जास्त डार्क लिहिण्या म्हणून हळू लिहायला पाहिजे किंवा लाईट लिहायला पाहिजे असा विचार करणारा माणूस आज त्याच्याकडे काय असेल म्हणजे त्याची फायनान्शियल पोझिशन. कधी एक्सक्यूज दिला? युनिव्हर्सिटी टॉपर, 4 इयर्स कंटिन्यू युनिव्हर्सिटी टॉपर होता. कधी त्यानं त्याच्या माइंडवर, परमेश्वरचं तसंच टॉपर, नेहमी टॉपर. कधीच त्यांनी या लोकांनी म्हणजे आशिष तसं टॉपर बनावटी टॉपरच होता. म्हणजे ह्या लोकांनी कधी एक्सक्यूज दिला आहे का? नाही. परिस्थिती आपलंच नुकसान करते. परिस्थितीला आपण कसं समोर जायचं आपल्यावर आहे. आपण जरी त्याला मात नाही केली तरी नुकसान होणारच आहे ना. मग मात करून आपण कसं डेव्हलप करू? आपण जर डेव्हलप झालो तर 10 लोकांना आपण डेव्हलप करू शकतो. तुमचं लाईफ जर तुम्ही काही 10 लोकांना चेंज करू शकलात तरच समाधान आहे. आपण जे मोठ्या नेते असतील, मोठे बिझनेसमॅन असतील, यांच्याकडून काय शिकतो? हे लोक काही प्रचंड प्रमाणात लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतात. तेव्हाच समाजमध्ये आपण म्हणजे दिलं आहे काहीतरी, समाजाला आपण काहीतरी दिलं. कारण समाजानेच आपल्याला घडवलेलं आहे, समाजानेच घडवलेलं आहे पूर्ण म्हणजे आपल्या देशाने आपल्याला घडवलेलं आहे. कारण स्कूल कोणाचे आहेत? म्हणजे ते सगळं समाजाचाच पैसा त्या स्कूलमध्ये लागला आहे ना. टॅक्सेशनचा तिथलाच पैसा आहे ना. स्कूल तुम्ही शिकलात, हे झालात, एखादी पदवी घेतली, MBBS केलात, कुठला पैसा आहे? लोकांचा पैसा आहे. लोकांच्याच पैशातून शिकलात तुम्ही. साधन समृद्धी तर देशाचीच आहे ना. त्याच्यामुळं ही भावना आली पाहिजे लोकांमध्ये जायची. तरी मला असं वाटते आता मी एंड करायला पाहिजे. भरपूर झालं म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे, बोलू शकतो. पण मला असं वाटतं की आता म्हणजे तुमचा निरोप घ्यायला पाहिजे. तर मी एवढंच सांगतो की लाईफ एन्जॉय करा, प्रोसेस एन्जॉय करा, तुम्हाला जे पाहिजे ते करा. बळी पडू नका कोणत्याही कारणाला. एक्सटर्नल फॅक्टर्सला अफेक्ट होऊ नका. मनात जे वाटलं तेच येऊ द्या. आणि प्रामाणिकपणा, स्वतःशी प्रामाणिक राहा. कोणाशी कॉम्पिटिशन करू नका, स्वतःशीच कॉम्पिटिशन करा. आमिर खानचा डायलॉग आहे 3 इडियट्समध्ये, एक्सलन्स के पीछे भागो, कामयाबी झकमार के अपने पीछे आहे. एकदम उत्तम आहे. त्याच्यावरच इम्प्लिमेंट केलं पाहिजे. ऑल इज वेलच म्हणलं पाहिजे. तरच आपलं लाईफ एकदम सुरळीत होतं. तर मला असं वाटतं की माझ्याकडून मी सांगितलेलं आहे आणि मी तुमची माफी मागतो की मी थोडंसं कमेंट्सकडे दुर्लक्ष केलं आहे आणि काहीही कमेंट्सबद्दल थोडंसं बोललो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कोणाला अजून थोडंफार काहीतरी असेल विचारण्यासारखं तर विचारू शकता. थोडं आपण काही मिनिटं घेऊ. अदरवाईज मग आपण हा सेशन एंड करता येईल आपल्याला असं वाटतं. प्रकाश पिंपळे म्हणतात खूप खूप आभार तुमचे. ग्रामीण विद्यार्थ्यांना तुमचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. रोहन चौधरी, स्वतःशी प्रामाणिक राहणे अतिशय महत्त्वाचे. जय जिजाऊ. आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चला मित्रांनो. फॅमिली असेल, मित्र असेल, सपोर्ट सिस्टम.
म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करा. सपोर्ट सिस्टीम महत्त्वाचं आहे. तुमच्या अप्स अँड डाऊन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी जातात आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कॉन्फिडन्स लूज करू नका. तुम्ही काही ना काही तुमच्या लाईफमध्ये केलेलंच असतं. बाकीच्यांनी काहीही जरी म्हटलं ते तुम्हाला स्वतःला माहीत असतं की तुम्ही काय मार्क्स किंवा मग आपलं बघा, मी त्याच्यामुळेच सांगितलं इंजिनिअरिंग माझा डाऊन होता, 11वी-12वी थोडी डाऊनच होती, खूप जास्त असे जसं मेरिट स्टुडंट राहतात. पण फरक काय पडला, म्हणजे खूप जास्त फरक पडला आणि आउट ऑफ फ्रस्ट्रेशन काहीतरी मी केलं असं काही झालेलं नाही. म्हणजे आपण करू शकतो. असे माझंच एक उदाहरण नाही, लाखो उदाहरण असे आहेत की जे अब्राहम लिंकन म्हणजे खूप मोठ्या व्यक्तीचं नाव घेतोय, पण वयाच्या म्हणजे प्रेसिडेंट होईपर्यंत ते सगळ्या त्याच्यामध्ये फेलियर झालेत. फेलियरला महत्त्वच नाही आहे. तुम्ही कसं त्याला मात देताय, कसं त्याला पुढं नेताय, कसं तुमचे व्यक्तिमत्व घडवताय यालाच महत्त्व आहे. कारण व्यक्तिमत्व घडलं, तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, नक्कीच तुम्ही काहीतरी चांगलं करणारच, याच्याबद्दल वादच नाही आहे मित्रांनो. UPSC इंटरव्ह्यूबद्दल बोला म्हणतात काय, UPSC बरंच सांगण्यासारखं खूप आहे UPSC इंटरव्ह्यूबद्दल. पण ठीक आहे, म्हणजे UPSC इंटरव्ह्यू किंवा MPSC इंटरव्ह्यू MPSC इंटरव्ह्यूमध्ये 5 लोक वगैरे असतात. ते स्टॅबिलिटी चेक करतात तुमचं बऱ्यापैकी, कारण तुमचं मेन्सचा नॉलेज झालेला असतो. मेन्स मध्ये तुमचं खूप नॉलेज टेस्ट केलेला जातो, कारण UPSC सब्जेक्टिव्ह आहे. तर ते नॉलेज नाही टेस्ट करत, ते तुमचं पर्सनॅलिटी चेक करतात की तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीकडे दृष्टिकोन काय आहे तुमचा, आणि स्टॅबिलिटी काय आहे, तुम्ही एक स्टँड घेताय त्या स्टँडवर राहतच का खरोखर तुम्ही, का तुम्ही कारण ते तुम्हाला नेहमी काहीतरी वेगळं सांगणार, तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करणार, चुकीचं बोलाव या गोष्टीचा ते प्रयत्न करणार. पण तुमची स्टॅबिलिटी चेक केली जाते, एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक केली जाते. नॉलेज टेस्टच नाही. 10पैकी 9 आन्सर 10पैकी 9 आन्सर सॉरी सर किंवा तुम्हाला नाही जरी आले आणि एकच आन्सर आला आणि त्या एकाच आन्सरमध्ये त्यांना जर वाटलं की यांची पर्सनॅलिटी आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करतील. त्यामुळं मला असं वाटतं की एंड करायला पाहिजे. किती वेळ झाला तर माझ्या वाटतं मला एकच तासाचा वेळ दिला होता आणि आयोजकाची माफी मागतो की त्याने मी जवळपास 1.5 तास वगैरे घेतला असेल. तर होपफुली सगळ्यांना म्हणजे आवडलं असेल आणि बोर झालं ना. आणि एक गोष्ट सांगतो, स्पर्धा परीक्षा असतील किंवा कोणाही काही गायडन्सची लागेल किंवा काहीही मदत लागेल, काही कन्फ्युजन असेल, त्यांना असं वाटतं की मला बोलावं, तर मी त्यांच्यासाठी 24/7 अवेलेबल असेल. 24/7 तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मला जेवढं शक्य आहे, मला जेवढं जमतं तेवढं मी तुम्हाला गाईड करू शकतो किंवा मी सांगू शकतो माझे जे काय असतं. हॅपी ॲनिव्हर्सरीबद्दल धन्यवाद सगळ्यांचा, कारण 12वी ॲनिव्हर्सरी आहे. खरोखर पत्नीचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफ पार्टनर आहे पत्नीचा रोल याच्यासाठी, कारण एक सेकंद आपण सोबत राहिलेले, एक सेकंदाची गोष्ट ते सोबत असतो. तर त्याच्यामुळं आणि बेटर हाफ त्याच्यामुळेच अर्धांगिनी म्हटलेलं आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे पत्नीचा रोल. आजच्या दिवशी मी खरोखर भाग्यवान आहे की मला अशी बेटर हाफ मिळालेली आहे. प्रत्येक निर्णयामध्ये मला सोबत असते. खरोखर म्हणजे भाग्य लागतं याच्यासाठी. त्याच्याबद्दल मी लकी आहे. इन्स्पायरिंग शेअर दीपक, इट वुड शुअरली हेल्प स्टुडंट्स अराउंड. ओके, थँक्यू प्रियंका. कपिल नैलेवार खूप आवडलं सर, धन्यवाद. मला असं वाटतं आपण आता थांबूया इथे. बराच वेळ झालेला आहे, बऱ्याचसा म्हणजे 1.5 तास जवळपास झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. मी माझं सेशन इथंच एंड करतो. सगळे आता कोरोनाच्या काळामध्ये, या संकटामुळे सगळ्यांना ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की सगळ्यांना तुम्हाला एक बळ द्यावं, सगळ्यांनी सगळे सेफ राहावे. सगळेजण, पूर्ण मानवजाती किंवा पूर्ण वर्ल्डवरच एक संकट आलेलं आहे. ते सगळ्यांनी सेफ राहा, प्रिकॉशन्स घ्या, जे रूल्स आहेत जे आहे ते सगळं मेंटेन करा आणि हेल्दी राहा. धन्यवाद, नमस्कार, थांबतो.